हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय राम कृष्ण जय जय राम हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम हरे जय राम कृष्ण जय जय राम हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम रूप पाहता लोचनी 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 हे सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी विठ्ठल बरवा वा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी ओ सुख झाले ओ साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरमा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी ये म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी ओ म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हाय बाबर घुमाले विवर ओ बाबर घुमाले विवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा
राहू आता हेचे ध्यान राहू आता हेचे ध्यान राहू आता हेचे ध्यान राहू आता हेचे ध्यान डोळा मन लंपट डोळा मन लंपट आय डोळा मन लंपट डोळा मन लंपट डोळा मन लंपट डोळा मन लंपट राहू आता हेचे ध्यान राहू आता हेची ध्यान राहू आता हेचे ध्यान राहू आता हेची ध्यान डोळा मन लंपट डोळा मन लंपट ओ डोळा मन लंपट डोळा मन लंपट डोळा मन लंपट डोळा मन लंपट कोंडू कोंडू दरी न दिवे कोंडू दरी लाजी कोंडू कोंडू दरी न दिवे कोंडू दरी लाजी दिहा भावे पूजिन दिहा भावे पूजिन देव भावे बुझिन देव भावे बुझिन देह भावे बुझिन देह भावे बुझिन होईल येणे कळसा आली होय कळसाली होईल येणे कळसा आली होय कळसाली स्थिरावले अंतरी स्थिरावले ओ अंतरी शिरावले अंतरी शिरावले शिरावले अंतरी शिरावले अंतरी कोंडू कोंडू दरी न जिवे ओ कोंडू कोंडू धरी लाजी कोंडू कोंडू दरी न जिवे कोंडू धरी लाजी दिया भावे पूजिन दिहा भावे पूजिन देह भावे बुझिन देह भावे बुझिन देह भावे बुझिन देह भावे बुझिन कामाने गोजरिया विठोबा पाया पडू द्या विठोबा पाया पडू द्या विठोबा पाया पडू द्या तुका म्हणे गोजरिया विठोबा पाया पडू द्या विठोबा पाया पडू द्या विठोबा पाया पडू द्या कोंडू कोंडू धनीन जीवे हो कोंडू कोंडू धरी जीव हो कोंडू कोंडू धरी जीव कोंडू कोंडू धरी जीव देह भावे हो पूजिन देह भावे हो पूजिन देह भावे पूजिन हवे तो बार खुमाई तो बार खुमाई तो बार खुमाई तो बार खुमाई
हो पार कुमार 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 हो पार कुमार जय जय राम आची धान धान राहो आता हेची धान राहो आता हेची धान राहो आता हेची धान हो राहो आता हेची धान धान राहो आता हेची धान डोळा मने लंपट डोळा मने लंपट डोळा मने लंपट डोळा मने लंपट लंपट कोंडू कोंडू धरिला जीव जीव कोंडू कोंडू धरिला जीव रामन हो लंपट डोळा म्हणे हो लंपट डोळा म्हणे हो लंपट डोळा म्हणे हो लंपट हा कोणू कोणू धरिला जीव जीव कोणू कोणू धरिला धान राहो आता हेची धान धान राहो आता हेची धान राहो आता हेची धान राहो आता हेची धान डोळा मने लंपट डोळा मने हो लंपट डोळा मने हे लंपट डोळा मने लंपट लंपट कोंडू कोंडू धरिला जीव जीव कोंडू कोंडू धरिला जीव डोळा म्हणे हो लंपट डोळा म्हणे हो लंपट डोळा म्हणे हो लंपट डोळा म्हणे हो लंपट हा कोंडू कोंडू धरिला देह भावे हो पूजीना देह भावे हो पूजीना देह भावे पूजीना पूजीना देह भावे हो पूजीना देह भावे पूजीना हो देह भावे पूजीना देह भावे देह भावे पूजन देह भावे
देह भावे पूजना देह भावे देह भावे देह भावे पूजना देह भावे देह भावे भावे पूजना देह भावे हो पूजीना देह भावे हो पूजीना कोंडू कोंडू धरिला जीव जीव कोंडू कोंडू धरिला जीव विठ्ठल 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 जगद्गुरु महाराज नारायण गिरी महाराज महाराज भगवान की जय येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट जय मल्हार छत्रपती शिवाजी महाराज की जय भगवान की जय कृष्ण भगवान की जय राम श्री राधे राहो आता हेची ध्यान राहो आता हेची ध्यान डोळा मन लंपट कोंडू कोंडू धरिला जीवे देहे भावे पूजेन वैल येणे कळसाले स्थिरावले अंतरी कोंडू कोंडू धरिला जीवे विकू दे दादा देहे भावे पूजेन तुका म्हणे गोजरिया विठोबा पाया पडू द्या कोंडू कोंडू धरीन जीवे देहे भावे पूजिन
पूजिना देह भावे पूजेन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया ज्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा रे दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी तुपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुख्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिं प्रब्रह्म स्वरूपम गोरक्ष जालिंदर चरपडाषाढ भंग काणीपमचिंद्राद्या चौरंगी रेवाणक भरतरी संज्ञा भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्ध धन्य धन्य अडबंगनाथा धन्य धन्य अडबंगनाथा धन्य धन्य अडबंगनाथा धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा तुमच्या चरणी ठेवितो हो तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माता 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 धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा प्राप्त प्रसंगी आज कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग किम प्रयोजनम आज या ठिकाणी चंपाषष्ठीचा दिवस आहे श्री क्षेत्र खंडोबाराय देवस्थान देवतळे देवगाव देवतळ तालुका संगमनेर या ठिकाणी हा कार्यक्रम आहे देवगाव देवतळ देवांचा ह्या मळ्यामध्ये इथे असणारा सुंदर कार्यक्रम एवढा सुंदर खंडोबारायाचं मंदिर आहे दगडी मंदिर आहे जुन्या काळातलं आहे आणि मागच्या वर्षी काल्याला होतो यंदा तुम्ही चंपाषष्ठीला बोलवल्याबद्दल धन्यवाद देतो आज देवाचं दर्शन झालं मागच्या वर्षी एक दिवस लेट झालं होतं एक दिवस आदल्या दिवशी केल्याबद्दल धन्यवाद आजचा दिवस महत्वाचा आहे अभंग फार सुंदर आहे आपल्या परिचयांच्या पाठातला आहे वारकरी संप्रदायामध्ये अनन्य साधारण या अभंगाला महत्व प्राप्त झालेलं आहे या अभंगामध्ये महाराज सांगतात की बाबा रे आपलं ध्यान हे कुठे असलं पाहिजे देवाकडे असलं पाहिजे देवाशी संवाद साधत असताना आज या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहेत देवाशी संवाद साधतात आणि अपेक्षा प्रकट करतात हे देवा हे परमेश्वरा हे जगदेश्वरा हे सर्वेश्वरा आता माझं ध्यान मात्र इथे राहू दे राहू आता हेची ध्यान कोणतं ध्यान डोळा मन लंपट तुझं ध्यान करण्याकरता माझा डोळा लंपट झालेला आहे मन लंपट झालेला आहे आणि ते ध्यान आता कंटिन्यू राहू दे एवढी विनंती आहे एक तर ते प्राप्त होत नाही मला झालेलं आहे ते राहू दे याच्याकरता तुला विनंती करतो देवा मागणी करतो तुझ्याकडे कारण ते ध्यान मला प्राप्त झालेलं आहे आणि ते ध्यान कोणतं आहे त्याच्यावरती हे कीर्तन आजचं करणार आहे कोंडो कोंडो धरीन जीवे देह भावे पूजीन भगवंताला हृदयामध्ये धारण करा भगवंताला अंतःकरणामध्ये स्थित करा आणि स्थिर करून त्या भगवंत परमात्म्याची भक्ती करा तेव्हा जीवनाचा कळस होईल
आणि जीवनाचा कळस झाला की अंतकरण स्थिरावलं जाईल. आणि हे करणारा जगाच्या पाठीवर एकच मालक आहे, ब्रह्मांडाचा नायक. हे विठोबा तू कसा आहे, गोजीरवाणा आहे, तुझ्या पाया पडू दे आणि ध्यान तुझ्याकडे राहू दे, एवढीच विनंती या अभंगातनं महाराज करतात. विठाला सर्वांना विनंती, विठ्ठल विठ्ठल म्हटलं की जोरात टाळे वाजवा. टाळीला टाळाटाळ करू नका, नाही तर पुढच्या वर्षी आपल्याला दर्शनाची संधी भेटेल की नाही सांगता येत नाही. कारण क्षणभंगुरा नाही बरबसा. भक्ती करा, टाळी जोरात वाजवा. विठाला वा, बरं झालं हात मोकळे होता म्हणजे रक्तवाहिन्या चालू राहतात. कारण कधी कधी कीर्तनात अटॅक काय येत नाही, कारण सगळंच चालू असतं ना. मधून मधून विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर सगळं सुरळीत चाल. डॉक्टर साहेब आले आमच्याकडे आज इथे. असो, अशा या पद्धतीने देवगाव देवतळे खंडोबाराय मंदिराचे या ठिकाणी सालाबाद प्रमाणे हाही वर्षी त्रितपपूर्ती सोहळा या ठिकाणी आयोजित केला. 36 वर्ष झालेली आहेत. 12 36 म्हणजे त्रितपपूर्ती सोहळा आजचा हा आहे. या ठिकाणी देवस्थानाचे अध्यक्ष साहेब आणि उपाध्यक्ष, सचिव, विश्वस्त मंडळी, खजिनदार आणि समस्त गावकरी मंडळी, देवगाव आणि भक्त परिवार देवगावचे सर्वांना धन्यवाद देतो. ज्यांनी चाल गायली ते आमचे महाराज, दोघांनाही धन्यवाद देतो. तिघांनी गायली, तिघांनाही धन्यवाद देतो. मृदुंगाचार्य दाढेवाले महाराज, गोड वाजवलं मृदुंग, तुम्हालाही धन्यवाद. तुळशीवाल्या विनयकरी महाराज, तुम्ही खजिनदार आहे, मला आधी तर सांगायचं ना. दुपारी फोन केला, येवले बोलतो म्हणे, तर माझ्या लक्षातही नाही. मल्हारी भाऊ फोन करत असतात, हे येवले आहे कुठले. आता सकाळी फोन केला, दुपारच्या वेळेला केला, मी विश्रांती घेत होतो थोडीशी, आणि त्यांनी सांगितलं येवले बोलतो. नाव पुढं बोललेच नाही तुम्ही काही. पुढं बोलायचं, महाराज खंडोबाचा खजिनदार आहे. खजिनदार म्हणजे पैसा तिकडे, मला काय माहिती. आज कळालं. तुम्हाला धन्यवाद आहे विनयकरी महाराज. आमचे इथले विनयकरी म्हणजे खजिनदार विनयकरी, हे आडबंगच काम आहे या गावातलं. धन्यवाद आहे तुम्हाला विनयकरी बाबाला धन्यवाद. दोन्ही चोपदार मामा, इकडचे सगळे भजनी मंडळी आणि सगळे महाराज मंडळी, सर्वांचे नाव ज्ञात नाही, सगळ्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी आमचे उद्योगपती, अडबंगना संस्थांचे निष्ठावान भक्त असणारे, काणिपनाथांचे कृपापात्र शिष्य आमचे नवनाथ आहेर शेठ आलेले आहेत या ठिकाणी. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्याकडेच कार्यक्रम होता कालपासनं आणि ते तळेगाववरून इथे आलेले आहेत. त्यांना धन्यवाद. शेठ, तुमच्या म्हणजे देवस्थानच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो. तसेच या ठिकाणी डॉक्टर कुटे साहेब, तरुण तडफदार आहे, त्यांचा अरुणोदय हॉस्पिटल राहत्यामध्ये शिर्डीला आहे. ते डॉक्टर कुटे पाटील तुमचे पाहुणेच हे इथले, ते इथे आले. हरिभाऊ वल्लभे पाटील, तुम्ही हे माझ्या गाडीत आलेले म्हणून नावं सांगतो तुम्हाला, त्यांना धन्यवाद देतो. आमचे लखनगिरी महाराज, वैष्णव महाराज माणिक आणि आपण सर्वजण, दोन्ही चोपदार, सगळ्यांना धन्यवाद. इकडच्या सगळ्या महिला मंडळी, नथीवाल्या आजी, तुम्हाला धन्यवाद देतो. आमच्या आजी नथीवाले बसलेले आहे पुढे, सगळे टोप्यावाले, बिगर टोप्यावाले, चष्मेवाले, बिगर चष्मेवाले, फेट्यावाले, तुम्हाला धन्यवाद. असे माणसं पुढं असले म्हणजे बरं वाटतं, म्हणून जवळ घेतली जरा मी. काय होतं, कधी कधी इकडे तिकडे बसतात, जवळ बसलं पाहिजे. दुसरा काही कार्यक्रम असलं लोक आपोआप पुढे येतात, कीर्तनलाच मागे बसतात बरं का शेठ, कीर्तनला मागे बसतात. दुसरा असला कार्यक्रम चिंगनांग चिंगनांग तर विचारूच नका, याच्या पुढे तो, त्याच्या पुढे तो. कीर्तनाला पुढे गेला की देवाची दृष्टी आपल्यावर पडते असते. कीर्तनाला सुद्धा पुढे बसत जा, ध्यानात ठेवा. जो जास्त पुढे बसतो त्याला जास्त पुण्य होतं, हेही ध्यानात ठेवा. कारण त्याचं लक्ष, आमचे आयर शेट लय पुढे नाही मागे नाही, मधूमध्ये बसले. आधरम मधुरम वदनम मधुरम, बरं का, या सगळ्या गोष्टी आहे. अशा या पद्धतीने आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. सुंदर वातावरण. सायंकाळच्या वेळेला मी प्रथमच इथे आलेलो आहे या गावामध्ये. वाघापूरला देवगावला येण्याचं कारण, आमचे वाघापूरचे मल्हारी भाऊ शिंदे पाटील, त्यांच्या प्रेमामुळे या गावात खऱ्या अर्थाने येण्याचा योग आला. त्यांच्याकडे एक प्रथम पुण्यस्मरण वडिलांचं होतं. गावामध्ये कीर्तन झालं, अनेक लोकांना आवडलं आणि मग इकडच्या बऱ्याच लोकांनी तारखेची अपेक्षा केली त्या मल्हारी भाऊंचं गाव वाघापूरला. आणि तेव्हा इथे देवस्थानला त्यांनी विनंती केली. कालही मागच्या वर्षी झाला आणि आज सायंकाळच्या वेळेला इथे आलेलो आहेत. सुंदरसं वातावरण रात्रीच्या वेळेला पाहायला मिळालं. सुंदर हे गाव आहेत. तिकडं बुंदी सुंदर चालू आहे. आता तो वास इकडे आला तर कीर्तन कसं करायचं काय, तुम्ही अध्यक्ष महाराज दोघंही बरं का. बुंदी फार सुंदर चालू आहे शेठ तिकडे. आम्ही बुंदीवाल्यांनी जय हरी केला. आम्हाला जाताना थोडं घेऊन जाऊ मी आता पावशेरभर. सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण सर्वजण हरिभजना करता आलेलो आहोत. सुंदर डेकोरेशन आहे, लाइटिंग आहे, मंडप चांगला आहे.
सिस्टीम श्रीकृष्ण साऊंड सिस्टीम चांगली आहे. आपल्या सर्वांना धन्यवाद आहे. मंदिर तर एवढं गोड आहे. दगडी मंदिर आहे शेठ, बघा ना, दगडी मंदिर आहे. मंदिरात गेल्यानंतर इथला इतिहास माहिती मिळाला की ज्यावेळेस खंडोबारायांचे पाय इथे लागलेले आहे, साक्षात मालूला म्हणजे बानूला घेऊन आले तेव्हा या ठिकाणी खंडोबाराय आले होते. म्हणजे एवढं पवित्र स्थान जर आपल्या देवगाव मध्ये असेल, भगवान देवच आले म्हणून या गावाचं नाव देवगाव पडलं असं त्याचा अर्थ आहे. ज्यावेळेस बाणूला घेऊन आले तेव्हा इथे थांबले. आजही त्या घोड्याच्या पाऊल खुणा या गावामध्ये आहे. तर आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आपण त्यांची भक्ती करूया. आज सगळेजण चंपाषष्ठीचा दिवस आहे. आजची तारीख फार महत्वाची, 26/11/2025 आजचा दिवस महत्वाचा आहे. आजची ही चंपाषष्ठी आहे म्हणून खंडेरायाला वंदन करून कीर्तनाला प्रारंभ करतो बर का. वारी हो वारी माझी मल्हारीची वारी, वारी हो वारी माझी मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. असं नाही चालायचं. तुम्ही हात मोकळे करा जरा. हात महिला पुरुष थंडी नाही आज, काही टेन्शन घेऊ नका बरं का. सगळ्यांनी मोकळे हात करा असती आणि सर्वांनी टाळी वाजून माझ्या बरोबर म्हणा, वारी हो वारी माझी मल्हारीची वारी, वारी हो वारी माझी मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझी मल्हारीची वारी, वारी हो वारी माझी मल्हारीची वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. सावध होनी भक्ती लागा देव करा कैवारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. जय मल्हार, जय मल्हार. तुमचा आवाज नाही येत खालच्यांचा. जरा बघा ना, जरा मोकळं म्हणा ना. सगळेजण खालचे म्हणा ना एकदम. येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट जय मल्हार, येळकोट जय मल्हार, जय मल्हार जय मल्हार, हो जय मल्हार जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार. वा 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 वा. आमचे ऋषिकेश महाराज, वा काय आवाज काढला. ते सुंबळ झालं होतं महाराज. एकदा काढा बरं तसा आवाज. हा काय कसा काढतात, काय कसं काढता काय, एकदा काढून दाखवा. वाजवा लागेल, वाजवा हळू. यांच्याकरता कडकडत टाळ्या वाजवा. राम 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 राम. संगीताचा आवाज मुखातून काढणं. महाराज धन्यवाद तुम्हाला. हा हा. ते मृदुंगाचार्य पण गळ्यातून मृदुंग बाहेर पडलं हे अत्यंत महत्वाचं आहे. वा वा. बघा ना शेठ, बघा ना. ते एकदमच काय आता काय वर्णन करावा. सगळं आडभंगच भेटले बरं. माझी गादी अडबंग ना त्याची माणसं अडबंगच भेटली. आमच्या महाराजांना उदंड आयुष्य लाभावं, चांगलं कार्य त्यांच्याकडनं हो. धन्यवाद बाय बाप. म्हणून खंडेरायांच्या या देवगावामध्ये आपण सर्वजण आहोत.
मायबापांनो, मी कीर्तनाला विचारायला प्रारंभ करतोय. मी बरोबर वेळेत आलो. 9 वाजता जे विठ्ठल करणार आहे, 7 वाजताच आलो. तरी आमचे मल्हारी भाऊ म्हटले थोडे आधी यायला पाहिजे होतं. म्हटलं आधी फोनवर निमंत्रण तसं द्यायला पाहिजे होतं. असो मायबापांनो, जुन्या काळामध्ये माणसं साधी राहणीमानाने होती बरं का. जुन्या काळातले जर आपले पूर्वज पाहिले, राहणीमान साधी होती पण विचार उंच होते. आता माणसं विकसित फार झाले हो, पण बुद्धीने फार कंजूस झाले. तुम्ही ऐकताय ना सगळे. मी कीर्तन 9 पर्यंत करणारे, पण पूर्ण सर्वांगाचे काम माझ्याकडे करा. संसारातले विचार तर आपण रात्रंदिवस करतोच की रे. मोबाईल सायलेंट करा आणि माझ्याकडे पूर्ण लक्ष द्या. साहेब, जुन्या काळातली माणसं दिसायला साधी होती पण विचाराने फार मोठी होती. त्यांचे बाराबंदी असायचे, धोतर असायचं, नेहरू शर्ट असायचा. आता फेटेवाले बाबा एवढ्या माणसात एकच दिसले मला. जुन्या काळातली संस्कृती होती. आपले आजोबा पंजोबा, खापर पंजोबा हे सगळे फेटे घालायचे. फेट्यावरनं आपण टोपीकडे आलो. आता टोपीहून आपण बोट घेऊन चाललो. आपली संस्कृती पुढे चालली. एक काळ या टोपीने किती गाजवला देश. आपल्या जिल्ह्यातल्या अण्णा हजारे साहेबांनी ते आंदोलन केलं दिल्लीमध्ये. टोपी गाजली की नाही. अहो, काशीतले माझे काही भक्त होते, त्यांनी टोपीवरची फोटो पाठवले मला. उत्तर भारतात महाराष्ट्रातली वारकऱ्याची टोपी देशात गाजली. टोपीची संस्कृती आपली आहे. फेट्याची संस्कृती बरं का. खजिनदार महाराज त्यांचा फेटा मी बांधलेला आहे आज डोक्यात. नेमकी जुळलं ते. ऑफिसमध्ये गेलो, अध्यक्ष साहेबांनी आदेश दिला. उपाध्यक्ष आणि अध्यक्षांनी ते म्हटले बाबा यांचा बांधा फेटा. मी म्हटलं खजिनदार म्हटल्यावर डबल बांधतो, कारण इथले खजिनदार बी नाही खरी. आज कळलो बरं का जबाबदार मामा. असो मायबापांना जुन्या काळामध्ये माणसं राहायला साधी होती, विचाराने मोठी होती. आज आपल्याकडे भौतिक सुविधा फार झाल्या बरं का. माणसं मागासलेली झाली. आता नीट लक्ष देऊन ऐका. आपल्याकडे गाडी आहे, साधनं आहेत, रस्ते चांगले आहेत, रोड चांगले आहेत, फोन आहे, मोबाईल आहे, टेलिफोन आहेत. या सगळ्या गोष्टी आजच्या काळामध्ये आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. ट्विटर असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टा असेल, या सगळ्यांनी माणसं फार क्रांती करू शकतात आजच्या काळात. जुन्या काळात ह्या काही सुविधा नव्हत्या, पण माणसं त्या काळामध्ये कधीतरी भेटायचे, कधीतरी बोलायचे, पण समाधान मात्र वेगळं असायचं. आता दिवसातून 4 वेळेस फोनवर बोलतात, पण समाधान कुठे येते. जुन्या काळातलं समाधान पेटी मास्तर नाही राहिलं. आता जरा विचार करा. पूर्वीच्या काळी आयरशेट कधीतरी पत्र यायचं आपल्याला. पत्र बरं का डॉक्टर, पत्र असायचं. जुन्या काळातले माणसं इथे दादासारखे वयवृद्ध, पत्र हे रोज येत नव्हतं. वर्षातून 6 महिन्यातून 2 वर्षातून कधी कधी पत्र यायचं. ते रोज कसं येईल पत्र, महिन्याला येत नव्हतं. पण कधीतरी ते पत्र यायचं. पत्रातले 2 प्रकार होते, एक आंतरदेशी पत्र आणि एक साधं पत्र. त्याच्यामध्ये मजकूर आंतरदेशीमध्ये जास्त मजकूर असायचा. म्हणजे 10 पैशाचं 5 पैशाचं जे खाकपत्र होतं, काय त्याच्यावर मजकूर मायचं, 4-2 ओळी मायच्या. पण त्या पत्रामध्ये जो मजकूर होता त्याच्याविषयी जे प्रेम होतं आणि त्याच्यातल्या जे भावना होत्या आणि त्याच्यातले जे अक्षर होते त्याच्यातला जो जिव्हाळा होता आजच्या काळात पाहायला मिळतो. कुठे पाहायला मिळतो? पत्र लिहित असताना जुन्या काळातले आपण जुने माणसं तिथे मल्हारी पाटील, ते पत्र लिहित असताना मोठे असेल तर पत्र लिहिण्यास कारण की सुरुवात करत असताना माझ्या दादांच्या चरणी साष्टांग दंडवत असं म्हणायचे. मोठे असेल तर साष्टांग दंडवत प्रणिपात नमस्कार करायचे. लहान असेल तर शुभ आशीर्वाद आणि मग पत्राला सुरुवात असायची. लहाण्याला शुभ आशीर्वाद, मोठ्याला नमस्कार. म्हणजे मोठ्याला पत्र लिहिताना अक्षरामध्ये बदल असायचा नमस्काराचा, छोट्याला शुभ आशीर्वाद असायचा. आणि ते अक्षर लिहिली काय 4-2 ओळीचं असायच्या. 4-5 ओळीतलं ते पत्र सगळं संपत होतं, कारण त्याच्यावर तिकीट लावायचं मग ते पाठवायचं. 5 पैशाचं पत्र, खाकं कार्ड, आठवतं की नाही? एक हिरवं होतं, खाकं होतं, 2-3 रंग असायचे त्याचे, पण एक खाकं जास्त चाललं. तर ते पत्र गेल्यानंतर वर्षातून 6 महिन्यातून ते पत्र जायचं. पत्र ज्या वेळेला आलं, जुन्या काळातली माणसं फार शिकलेली नव्हती, सगळ्या काळामध्ये पत्र वाचता येत नव्हतं.
सगळ्या गावात पत्र वाचता येत नव्हतं. ठराविक माणसं तुमच्यासारखी शिकलेले असायची. ते पत्र आलं म्हणजे शिकलेला माणूस जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत पत्र जीव लावून ठेवायचं. मग शिकलेला गावातला कोणीतरी भेटला, ग्रॅज्युएट भेटला की हे बघा साहेब, आमचं पत्र आलेले आहेत, जरा वाचून दाखवताय का? कोणीतरी मुलगा, कोणीतरी काका, कोणीतरी मामा, कोणीतरी दादा, एखादा शिकलेला घरात असायचा, एखादा गल्लीत असायचा. जरा चित्र डोळ्यापुढे आणा, आजपासून जुना काळ सांगतो मी. मग ते पत्र वाचायला लागले की ते पत्र वाचत असताना त्यातली जी भूमिका होती, ज्यातली जी भावना होती, पत्राला सुरुवात केल्यानंतर ऐकणारे सर्वांगाचे कान करायचे. लक्षात येतं ना आपल्या? सर्वांगाचे कान करायचे आणि सर्वांगाचे कान करून ते पत्र ऐकत राहायचे. आणि पत्र ऐकलं तरी पुन्हा सांगायचे, दादा जर डबल वाचवता का, परत वाचवता का, पत्र वाचता का तुम्ही, परत वाचा, परत वाचा. एकदा ऐकून झालं, समाधान होत नव्हतं, दुसरून पुन्हा पुन्हा ऐका वाटत होतं. त्या पत्रातलं प्रेम होतं. अक्षर 4-5च असायची, 4-5 वळीतलंच ते पत्र असायचं, पण त्याच्यात जे प्रेम वतप्रोत भरलं होतं. आजच्या व्हॉट्सअप मध्ये, फेसबुक मध्ये कुठे ते आपण 8 दिवसाला 15 दिवसाला बोलतो, काही रोज माणसं गप्पा मारतात. ते पत्र 6 महिन्यातून जे प्रेम देत होतं, आजच्या विज्ञान काळामध्ये ते प्रेम नष्ट होत चाललं. विज्ञानाने आपण फार जवळ आलो, पण प्रेमाने फार दूर चाललो हे ध्यानात ठेवा. कारण विज्ञानाला नुसतं महत्व देऊन चालणार नाही. ज्ञानाला अनुषंगाने ते विज्ञान जर सहजोडी असेल आणि विज्ञान आणि ज्ञानाची सांगड असेल तेव्हा क्रांती करू शकतो आपण. भगवंताचं 5000 वर्षापूर्वीचं वचन आहे, ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञत्वा मोक्षेशेषवाद राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम. ज्ञानम विज्ञान सहितम, ज्ञान आणि विज्ञान याची सांगड कलियुगात घाला. 9व्या अध्यायातला पहिला श्लोक आहे, ज्ञानम विज्ञान सहितम. गीतेच्या ज्ञानेश्वरीचा पहिला श्लोक आहे 9व्या अध्यायातला. बाबा भगवंताने सांगितलं ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घाला, तेव्हा क्रांती करू शकतात. याच्या उलट सांगू का, आम्ही ज्या परंपरेत घडलो ती योगीराज गंगागिरी महाराजांची गादी. या जगाच्या पाठीवर एवढी मोठी परंपरा कुठंच नाही महाराज. जगाच्या पाठीवर म्हटलं बरं तुम्ही, देशाचे नाही, राज्याचे नाही, इथे 15 ते 20 लाख लोक एका गंगागिरी बाबाच्या सप्ताहाला एकत्र येतात आणि 8 दिवस जीवन चालू राहतं. असा इतिहास जगात कुठे दाखवा ना. टँकर तिथे आमटी वाढायला आहे, पाईपलाईन तिथे आमटी असणार त्या टँकर मध्ये टाकायला मोठी पाईपलाईन आहे. 1000 एकर जमीन जेवायला लागते. जगाच्या पाठीवर कुठे आहेत? 5000 टाळकरी मंडळी एका वेळेला प्रहारा करतात. असे 4 प्रहारे, 5000 टाळकरी आहे आणि एकालाही निमंत्रण नाही, एकालाही दक्षिणा नाही, नारळ नाही, तरी ते भजन अखंड चालू आहे. ही गंगागिरी महाराजांची किमया आहे. निमंत्रण नाही कोणाला, निमंत्रण नाही, नारळ नाही, सत्कार नाही, बर का, आणि त्या ठिकाणी आदर नाही, सन्मान नाही, तरी लाखांनी लोक आहे, हजारात नाही. ही गंगागिरी महाराजांची कृपा आपल्या भागात आहे सगळ्यावरती. आणि गंगागिरी महाराजांनी जोग महाराजांना आशीर्वाद दिला आणि म्हणून जोग महाराजांनी आळंदीमध्ये संस्था स्थापन केली आणि हजारो कीर्तनकार घडवले. याला कारण म्हणजे आळंदीतली जी परंपरा सुरुवात केली ज्ञानाची, ज्ञानदानाची, ते जोग महाराजांना ज्यांनी आशीर्वाद दिला आणि जोग महाराज ज्यांचा आशीर्वाद घेऊन कार्य करू शकले ते योगीराज गंगागिरी महाराज आहे. हे मूळ पुरुष भक्तीतले. आपण तिथून आलो. आमच्या सरला बेटाचे आद्य प्रवर्तक गंगागिरी महाराज, त्यानंतर हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, नंतर सोमेश्वरगिरी महाराज उर्फ कोंडजी काका, आणि त्याच्यानंतर 5वे महंत सरला बेटाचे नारायणगिरी महाराज आपल्याला लाभले. बरं का, ही परंपरा आहे. गंगागिरी महाराजांच्या गादीवर 5वे महंत, आणि आम्ही ते 5वे महंत जे झाले नारायणगिरी महाराज त्यांच्या आम्ही सर्वजण शिष्य आहोत. हे आमचं भाग्य आहे. आम्ही सर्वजण त्यांची शिष्य आहोत. सरला बेटाचे 5वे महंत बाबा नारायणगिरी कृपावंत, अरुणजी शिष्या सांगती कथा, ओम चैतन्य अडबंगनाथा. मायबाप त्यांनी ती मला गादी दाखवली अडबंगनाथाची. बरं का, गंगागिरी महाराजांच्या बेटावरून जे ज्ञान आलं ते अडबंगनाथाकडे आलं आणि अडबंगनाथाची गादी माझ्याकडे दिली. कारण अडबंगनाथ तपोभूमी उपेक्षित पडली होती. कारण अडबंगनाथांनी तपश्चर्या केली. अन्न पाण्यावीन वायू तो बक्षून तप केले गहना 12 वर्ष.
वर्ष तपश्चर्या केली. ते ठिकाण भामानगर, भामाटान तालुका श्रीरामपूर. मग ही उपेक्षित भूमी पडली होती. अडबंगनाथांनी गंगागिरी महाराजला कॉन्टॅक्ट केला असावा, गंगागिरी महाराजांनी नारंगिरी बाबाला कॉन्टॅक्ट केला असावा, नारंगिरी बाबाने अरुणगिरीला कॉन्टॅक्ट केला असावा म्हणावं. म्हणून अडबंगनाथ क्षेत्र तयार झाले. त्या नाट्य परंपरा बघा ना, कारण अडबंगनाथ आपल्या काळातली नाही, 1000 वर्षापूर्वीचे. अन्न पाण्या विना वायू तो भक्षुणा, तपा केले गहन 12 वर्ष. 12 वर्ष तपश्चर्या. ही भूमी आहे. जुन्या काळातली जी पद्धत होती बरं का साहेब. म्हणून आमचे गुरुवारी नारंगिरी महाराज या जगातले आजच्या काळातले सर्वात श्रेष्ठ संत झाले. नारंगिरी महाराज या कलियुगातले आजच्या काळातले सर्वश्रेष्ठ संत झाले. असं का म्हणतो मी? कारण या विज्ञान युगातही महाराजांचा कार्यकाळ होता, पण याही काळामध्ये मस्तीत जीवन जगणारे एकच संत झाले, त्यांचं नाव नारंगिरी महाराज. त्यांच्याविषयी चर्चा करत असताना त्यांचे गुण सांगतो, सद्गुण सांगतो, ऐका. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम. तप आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे आणि भक्ती आहे. ऐकता ना तुम्ही? सेट ऐका. तप, ज्ञान, वैराग्य आणि भक्ती, चारी गोष्टीचं संयुक्त जीवन ज्यांचं होतं ते नारंगिरी महाराज. वा. ह्या एक गोष्टी एकाला मिळाल्या तर उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. पण नारंगिरी बाबांकडे चारही गोष्टी आहेत. तप, ज्ञान, वैराग्य, सगळ्या गोष्टी भक्ती आहेत. विचार करा, तपाने त्यांच्यासारखा तपस्वी कोणी नव्हता त्या काळातला महात्मा. ऐकताय ना आपण? नारंगिरी महाराज एकदा कीर्तनात उभं राहिले, पाय हलवत नव्हते. कीर्तन 1 अन 2 तासाचं नव्हतं. कीर्तनात रंगले की मग विचारायचे, राजा रतनलाल अरे किती वाजले बाळा? महाराज 3.5 तास कीर्तन झालं, मग अर्धा तास बाकी आहे ना. विठाला 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 विठाला. ओ धन्यवाद मंडळी. महाराजांची वाणी होती. कीर्तनात किती टाइम झाला ध्यान नाही. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची संन्यासी जाण निरंतर. ज्ञानोबा वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये. हे महात्म्याचे लक्षण आहे. आणि त्या काळामध्ये नारंगिरी महाराजांच्या काळामध्ये फार सुविधा नव्हत्या. गाड्या नाही, घोड्या नाही, रस्ते चांगली नाही, पांदीचे रस्ता असायचे बरं का, खोलगट वाटा. त्या काळात त्यांनी भक्ती केली आणि महाराष्ट्र पिंजून काढला महाराज. गाडी बैल असायची, तांगा असायचं. कोंडाजी काकाकडे तांग होतं, नारंगिरी बाबाकडे तांग होतं, दादाला माहिती महाराजांना. त्या तांग्यामधून जायचे. वर्षातून एका गावाला एकदाच जाणं व्हायचं. पण एकदा त्या गावात गेले, ती भक्ती एवढी मोठी असायची महाराज. त्या गावात एकदाच वर्षातून जाणं व्हायचं, पण त्या लोकांचं असं प्रेम असायचं. नारंगिरी बाबा वर्षातून एकदा गेले की त्या गावात ज्या दिवशी बाबा जातील त्या दिवशी दिवाळीचा आनंद त्या गावात निर्माण होत होता. आणि त्या काळातलं जे प्रेम होतं, त्या काळातली ज्या भावना होत्या त्या फार विशेष होत्या. दिसायला त्यावेळेस आपले माणसं साधे असायचे, विचारानं फार मोठे असायचे. आमच्या गुरुवारी नारंगिरी बाबा ज्यावेळेस माझ्याकडे सरला बेटात 12 वर्ष सेवा होती भंडाऱ्याची, कोठीची. 12 वर्षी सेवा करत असताना भंडाऱ्याची सेवा माझ्याकडे 12 वर्ष होते. बाबा एका धोत्राच्या 2 लुंग्या करायचे, फाटेपर्यंत घालायचे. आयर सेट ऐका, फाटेपर्यंत एका धोत्राच्या 2 लुंग्या करून घालायच्या. कपडे मिळाले नसते का? कोण दिले नसते का? इथे 10-15 लाख लोक जर सप्ताहाला घेतात, 365 दिवस आहे वर्षाचे. एका भक्ताने एक जर ड्रेस दिला तर वर्षातून एकदाच घालायची वेळ आली असती की नाही? पण त्यांनी या बाहेरच्या रंगाला महत्व दिलं नाही. संत तिकडे पाहतच नाही. काय फुलला वरलिया रंगा, काय फुलला वरलिया रंगा, काय फुलला वरलिया रंगा, हो काय फुलला वरलिया रंगा. उसडोंगा परिव्रत नोहे डोंगा, काय फुलला वरलिया रंगा, काय फुलला वरलिया रंगा, काय फुलला वरलिया रंगा. उसडोंगा परिव्रत नोहे डोंगा,
काय फुलला शिवरलिया रंगा काय फुलला शिवरलिया वरल्या रंगाला माणसं बोलतात. बाबांचा शर्ट साधा असायचा, आपले कपडे चांगले व्हायचे. आपल्याकडे कपडे चांगले, कपडे भारी आहे, ब्रँडेड घालतो आपण, सर्व सुविधा आहे सगळ्या गोष्टीच्या. समाधान कुठे? माणसं कपडे खूप चांगले घालू शकतात, राहणीमान चांगली आहे, ढवळे केस झाले तर माणसं काळी करतात आता, पण अंतकरण कुठं सुंदर आहे? ढवळे केसाचे काळी करणं चांगली गोष्ट आहे, पण अंतकरणात समाधान कुठे आहे? पूर्वीच्या काळात राहणीमान साधी होती, पण विचार उंच होते, विचारश्रेणी फार उंच होती. जुने संस्कार आम्ही विसरत चाललो. जुन्या काळातल्या आमच्या आजीबाई बघा ना, नथीवाले बसल्या इथे पुढे. बाई तुम्ही टेन्शन ना घेऊन चहा घ्यायला येणार मी आज. आमच्या आजीबाई इथे इकडून फेट्यावाले बसले, तिकडून नथीवाले. काय असे माणसं असले म्हणजे कीर्तन बरं होतं. बघा जुन्या काळातल्या महिला होत्या, त्या जुन्या काळात स्वयंपाक करत असताना पाट्यावर ते वरुटा आणि पाट्यावर स्वयंपाक कर म्हणजे मसाला वाटायचा. वरुटा पाट्यावर तो मसाला असायचा, आणि त्याच्यातली जी भाजी होती ना, आजच्या त्या यंत्रांनी तयार केलेलं काय म्हणतात त्याला, मिक्सर का, ते इकडचं मिक्सर त्यांचं बरं का, यांचं सिस्टीमचं आहे ते आपलं वजनाचं असतं. आजच्या काळातले जे मिक्सर आहेत त्यातनं काय फायदा आहे सांगा ना शेठजी? त्याच्यातली जी भाजी आहे त्यातली चव नाहीये. पण जुन्या काळातले जे वरुटा पाट्यावर असणारे शेंगदाणे रगडायचे महाराज, थोडा लसूण एका बाजूला, लसूण थोडे ते असणारं मीठ वेगळं होतं त्या काळातलं. जुना काळ असा होता, ठोसर मीठ असायची. पेटी मास्तर मदत करा ना तुम्ही आम्हाला बोलायला. ठोसर असं खड्याचं मीठ असायचं. मल्हारी भाऊ तुम्ही लांब झाले पुढे थोडं बरं का अध्यक्ष साहेब. कोणतं मीठ होतं मिशवाले भाऊ? ते खड्याचं मीठ असायचं बरं का सेठ, खड्याचं मीठ. जुन्या काळातल्या महिला, तुम्हाला पटत नसेल तर जुन्या म्हाताऱ्याला विचारा, ते बारीक मीठ नव्हतं, ठोसर. हा असं बोलले, वा रे सोबदार, इकडचे मिशवाले. ठोसर मीठ असायचं, लसूण टाकलेला असायचा, आणि त्या लांब लांब मिरच्या, लवंगी मिरच्या, आणि मग ते वाटल्या. आहा हा, शेंगदाणे टाकलेले असायचे, आणि त्यातला रसा तयार व्हायचा. असा स्वयंपाक सुंदर. आणि तो मसाला वाटला आणि ती भाजी केली सुंदर. जरा काळं वांग केलं, सगळं वांग असायचं, त्याला कापायचं मधी, त्याच्यात तो मसाला घालायचा. कांदे भाजलेले असायचे, भाजलेले कांदे असायचे, सुंदर कांदे भाजलेले, आणि सुंदर मसाला वाटलेला, आणि तो मसाला तयार केला. वांग फोडलं, त्याच्या 4 फाका केल्या, कापायचं नाही, फक्त फाडायचं ते, आणि त्याच्यामध्ये मसाला भरायचा, आणि काळं वांगा जर केलं सुंदर रश्याचं. इकडं असणारी चूल असायची, सुंदर चूल होती, तिला 2 तोंड होते. जाळ घालायला एकच असायचं, पण रिस्तू दोन्ही करून निघायचं. त्याला आवल्याचे चूल म्हणायच्या. आवल्या, तुम्ही बोला ना थोडं बाबा. आवल्याचे चुले होते सेट, तुम्ही पाहिला असेल जुन्या काळात. म्हणजे त्या ठिकाणी त्या जाळ घालायला तोंड एक आहे, पण एकीकडून थोडासा जाळ निघतो. आता तो जाळ कशा करता, त्याला आवलाची चूल म्हणायचे. आता म्हणजे त्याच ठिकाणी मग सुंदर प्रकारच्या बाजरीच्या भाकरी असायच्या, त्याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं असायचं. मळू 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 काठवतीत भाकरी असायच्या. ध्यानात ठेवा आजीबाई, काठवतीत, परती नाही हो, काठवत. जुन्या काळातली लाकडी काठवत असायची, त्या काठवतीमध्ये भाकरी असायच्या, आणि पीठ मळून मळून भाकरी करायच्या. थोडंसं ते असणारं मीठ टाकलेलं असायचं, आणि चुलीमध्ये लाकडं घातले, जाळ भडभड असायचा, आणि त्या ठिकाणी आहार पडायचा. कोळशे तयार व्हायचे, विस्तो तयार व्हायचा, आणि ही भाकर एकदा भाजली की सुंदर असणारे तो पापोडा तयार करायची ती भाकर. आणि चुलीवरची भाकर एकदा जर सुंदर खरपूस झाली तर विचारूच नका महाराज, एवढी सुंदर भाकर असते. इकडचं वांग झालेलं असतं, त्या आवल्यातून जे जाळ येतो ना, धीमी 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 धीमी, त्याच्यात दूध तापायला ठेवलेलं असायचं, आणि ते तवलीत ठेवलेलं असायचं. जुन्या काळातल्या तवल्या असायचे महाराज. हे बघुन्यान पातेले नव्हते तेव्हा, आता बघुन्यानं बहुगुण करून टाकलं, त्यात काय नाती लागायचं आपल्याला. पण दगडे म्हणजे त्या काळातले भांडे मातीचे होते, चूल मातीची होती, मातीवर माणसं बसत होते, आजार कमी होते. आज सगळ्या सुविधा झाल्या, माणसाला अनेक आजार वाढत चालले. हे ध्यानात ठेवा, आपली संस्कृती बदलत चालली. आता विसरत चाललो आपण, खानपान बदलत चाललेलं आहे, आहार बदलत चालला आहे सेठ, ही संस्कृती बदलत चालली. आणि त्या काळातला तो स्वयंपाक झाला, कडक कडक भाकर झाली, इकडून दूध तापेला असेल, काळी वांग्याची भाजी असेल, त्या ठिकाणी कोथिंबीर असेल, इकडच्या असणारा त्या ठिकाणी. आज वांग्याचीच भाजी लागते ना, आज
बरोबर जुळलं ते. मग आज खंडोबाची चंपा शिजते ते आतून आलं बुवा. काय आज वांग्याच्या भाजीला फार महत्व आहे. सुंदर भाजी झाली आणि तितक्यात एक शेजारीन तिथं आली. तिने कडक भाकर पाहिली, दूध तापलेलं पाहिलं, भाजी वांग्याची पाहिली आणि लहान मुलाला शेजारीन असणारी घेऊन आली. त्या शेजारणीने एक कडक भाकर पाहिल्या दूध लाल झालं होतं, असणारं लाल दूध झालं होतं, ढवळं होतं पण तापून तापून लाल झालं. वरती साय आली आणि शेजारीन मुलाला घेऊन आली. तिने या शेजारणीकडे येऊन बसली आणि भाकर कडक पाहिल्यावर हिच्या तोंडाला पाणी आलं. लक्षात आलं का? तोंडाला पाणी आलं महाराज. तितक्यात त्या शेजारणीने इकडे तिकडे पाहिलं आणि जी भेटायला गेली होती आजीबाई, तिने तिच्या मुलाला चिमकोरा घेतला. तुम्ही जागे ना, चिमकोरा काढता इकडे काय म्हणतो त्याला? चिमटा. हा चिमटा चिमकोरा भाषा वेगळ्या आहेत बरं का. चिमटा घेतला. आता चिमटा लहान पोराला घेतल्यावरती काय हसल का? हरिभाऊ ते लागला ना रडायला, मोठ्या ना रडायला लागल्यानंतर ते आता एवढं रडायला लागलं. रडता शेजारणीचं लक्ष गेलं. आजीबाई नातू का रडतो? जाऊ दे म्हणले, ते तिकडे लक्ष देऊ नका, ते असंच करतं म्हणले. कुठे गेलं का? असंच करतं. पण कसं करतं ते सांग ना. नाही म्हणले तुम्ही लक्ष देऊ नका, ते असंच करतं म्हणले. काय झालं सांग ना. नाही काही नाही, जाऊ दे लक्ष देऊ नका. पुन्हा शेजारणीने इकडे पाहिलं, इकडे तिकडे पाहिलं. पुन्हा आजीबाईने त्याचा चिमटा घेतला. चिमटा काढला महाराज. ते पोरगा आणखीन रडायला लागलं. पखवादेव महाराज जोरात रडायला लागलं. आणि मग शेजारीन म्हणले, आजीबाई सांगा ना, आत्याबाई काय हे पोरग रडतं सांगा ना, याचं कारण काय रडायचं सांगा ना, पोराचं रडायचं कारण काय सांगा ना, का रडतं हे पोरग? मग ती म्हणली जाऊ द्या, असंच करतं हे, कुठे गेलं ना त्याला सवयीच अशी म्हणली. पण ती म्हणले आहे तरी कशी सांगा ना ती सवय. ते म्हणलं कोणाची भाकर जर तापेल पाहिली, सुंदर भाकर पाहिली, दूध तापेल पाहिलं, भाकर कडक असली, त्याला असंच करतं, खावं वाटतं. मग ती म्हणली मला एक भाकर दिलं काय कमी पडणार आहे का? मग सुंदर असणारा काला केला महाराज. ती सुंदर भाजी घेतली, सुंदर असणार ताट घेतलं, त्यात भाकर चुरली आणि चुरल्या त्या पोरा पुढे ठेवली. पण आता पोर काही खातच नव्हतं, त्याला खायचीच नव्हती. इच्छा होती आजीला पोराचं नाव केलं ध्यानात ठेवा. आता पोराला भाकर खायची नाही, इच्छा आहे आजीची, खायची होती आजीला, नाव केलं पोराचं. मोठ्याला काम करायचं असलं की लहानाचं नाव पुढं करावं लागतं, हे ध्यानात ठेवा पुढं बरं का. त्याच्याशिवाय तो आनंद भेटत नाही. महाराज काय झालं, ती भाकर असणारी चुरून दिली पण पोरग काही खात नाही. मग इकडे तिकडे शेजारणीने पाहिल्यावर हिना आजीनं पुन्हा चिमटा घेतला. ते मोठ्या रडायला लागलं. ते म्हणले आता काय झालं आजी? आत्याबाई का रडते? जाऊ दे म्हणले, लक्ष देऊ नका, ते असंच करतो. पण कसं करतं ते सांगा ना. ते म्हटलं मला दूध काला ते दिला, चुरून तर दिला, पण साखर नाही टाकली म्हणून दुधामध्ये. वा वा, तिने साखरही आणली, तुपही टाकलं, आता खाय ना म्हणा. तरी इकडे तिकडे शेजारणीने पाहिलं, पुन्हा चिमटा घेतला. आता काय करतं? ते पोरगा असंच करतं. म्हणले नका लक्ष देऊ. म्हणले काय करतं सांगा ना. ते म्हणतं आजी आधी तू खा मग मी खातोय, ध्यानात ठेव. विठाल कल्पना करा, खायचं होतं आजीला, नाव केलं पोराचं. आणि अशा भाकरी असल्यावर आयर शेट कोणाला खाऊ नाही वाटणार हो? एवढ्या कडक तुम्ही चित्र डोळ्यापुढे आणा ना. भाकरी जरा असणारा सुंदर असेल, 20 वर्ष तापलेला असेल, आणि अशा भाकरी जरा गरम असेल, आणि त्यात जरा एका बाजूला रगडा घासरवाडा असेल, चटणीचा ठेसा असेल, आ हा हा हा, खा वाटणार. ही आपली जुनी संस्कृती होती. लक्षात आहे का? वाटून घाटून स्वयंपाक असायचा महाराज. तो जिव्हाळा वेगळा होता. जुन्या काळामध्ये जात्यावर दळण दळवायचं महाराज. जात्यावरती आमच्यात महिला मंडळी दळताना पहाटे उठायच्या, आणि पहाटे उठला की व्यायाम व्हायचा, आणि सकाळच्या वेळेला ब्रह्ममुहूर्तावरती दळण दळल्या जायचं. दळताना जो भाव होता, दळताना जो प्रेम होतं, दळताना जी भक्ती होती, सहज ऑटोमॅटिक घडत होती. महाराज सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, वव्या गाऊ कौतुके तू ये रे मा विठ्ठला, वव्या गाऊ कौतुके तू ये रे मा विठ्ठला. दळण मी दळीन पीठ मी भरीन, दळण मी दळीन पीठ मी भरीन, सासू पुढे ठेवीन तू ये रे बा विठ्ठला, सासू पुढे ठेवीन तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा तीर हा तिसरा, सासू आणि सासरा तीर हा तिसरा, वव्या गाऊ भरतरा तू ये रे बा विठ्ठला, वव्या गाऊ भरतरा तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, वव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, वव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जणी जाते गाईला
राहील एक ताल जणी गाते गाईल किरती राहील थोडासा लाभ होईल तू ये रे बा विठ्ठला विठ्ठला तो ये रे विठ्ठला हे बाय बापा ये ना तू जनाबाई दळत असताना त्या देवाला आळवायची महाराज ते जादू सामान्य नाहीये देवाला दळता दळता ज्यांनी आळवलं ती जनाबाई बहिणाबाई सखूबाई मीराबाई आहे आमच्या जुन्या काळातल्या महिला मंडळी सुद्धा सकाळी दळता दळता त्याचं नाव घ्यायचे पांडुरंगा विठ्ठला माई बापा सकाळच्या वेळेला उठावा पहाटे उठावा दळण दळावा आता आम्ही पहाटे उठत नाही म्हणून व्यायाम होत नाही आजारी माणसं पडतात डॉक्टर सांगतात जरा पहाटे उठून फिरायला लागा मग माणसं फिरतात ध्यानात फिरल्याशिवाय पर्याय नाही जुन्या काळातल्या महिला दगडा पडले भीती नव्हती आणि आमची संस्कृती भक्ती करायची रामाचा प्रहार येतो ज्या वेळेला माणसं पहाटे उठतात व्यायाम करतात फिरतात त्यामध्ये त्या हवेमध्ये त्या वाऱ्यामध्ये वायूमध्ये अमृत कण असतात शरीराला लाभदायक आहे शरीराला दोन घटक लागतात एक व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी हे दोन्ही जोपर्यंत घटक शरीरात नाही तोपर्यंत शरीर चांगलं तंदुरुस्त राहतं व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी एकाने आपल्याला गोळ्या औषधाने प्राप्त करता येईल पण एक असणारा घटक जो आहे ते सूर्याच्या उन्हातल्या कवळ्या किरणांनी डॉक्टर साहेब हे तुमचं क्षेत्र आहे सकाळच्या वेळेला सूर्य उगवता सुरवा असेल आणि ते कवळं कवळं ऊन असेल त्याच्यामुळे ते घटक आम्हाला लाभदायक असतात शरीराला गरज आहे त्या गोष्टीची म्हणून सूर्य उदयाच्या आधी माणसं उठत होती जुन्या काळातले माणसं नांगरायला जायचे वखरायला जायचे नांगरणारे माणसं 4 लावा उठून जायचे 10 वाजेपर्यंत काम व्हायचं उन्हाळ्याच्या दिवसात 2 बैली नांगर 4 बैली नांगर असायचं आपला महाराज त्या काळामध्ये नांगरायला जात असताना याच काळातले माणसं कधी आजारी नाहीये सकाळी 4ला जायचे तर नेरीला 10 वाजता घरी यायचे दिवसभर माणसं मोकळे असायचे आता दिवसभर माणसं काम करतात समाधान नाहीये पिकं 2-2, 3-3 घेतात बागेदार आहे आपण सर्वजण इकडे तर भरपूर पाणी आहे पूर्वीच्या काळी एवढे सुविधा एवढे साधनं किंवा एवढा समृद्ध आपला राज्य महाराष्ट्र देश नव्हता कोरडवाहू जमीन असायची पावसाळ्यात पावसाळा उन्हाळ्यात उन्हाळा हिवाळ्यात हिवाळा असायचा माणसं 4 महिने 6 महिने काम करायचे पण उन्हाळ्याचे 4 महिने बसून खायचे पावसाळा आणि हिवाळा काम करायचे 6 महिने 6 ते 7, 8 महिने झाले फार पण पुढचे 4-5 महिने माणसं बसून खात होते आता वर्षभर काम करतात समाधान कुठे आहे बरी एकटे करत नाही दोघं करतात घर आणि दार जर पाहिलं घर महिलेनी सांभाळावा घरदार दाराच्या बाहेर पुरुषांनी काम करावा ही संस्कृती आमची पण आता नवराही काम करतो बायको काम करते तरी पैसे पुरत नाही आपल्याला पूर्वीच्या काळच्या महिला घरात सांभाळायच्या संस्कृतीवान मुलं असायचे आज आम्ही फार मोठे झालो पण मुलांना वेळ द्यायला वेळ नाही आमच्याकडे मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आमच्याकडे आम्ही पैशाने श्रीमंत झालो पद प्रतिष्ठा ऐश्वर्य आम्हाला फार मिळालं पण आमच्या मुलाकडे जर लक्ष द्यायला वेळ नसेल तर जीवन धन्य थोडीच नाही काही काही माणसं फार जगामध्ये या हव्यासापोटी वायाला गेले महाराज मुलगा अमेरिकेला आहे मुलगी लंडनला आहे आई वडील जर आजारी पडले कधी भेटायला येणार आहे जर ते आई वडील आजारी पडल्यावर मुलगा मुलगी जवळ नसेल तर काय करायची त्या पैशाला काढी लावायची का त्या इष्टिकेला काढी लावायची जुन्या काळातले माणसं बघा 4-4, 5-5, 10-10, 12-12, 15 मुलं असणारे असं घर होत
आता तर हम दोन हमारे दो वर आले पार. अवघड आहे महाराज. एका एका घरात 10-10 माणसं कमान असेल, 15-15, 12-12, 2-2, 3-3 पत्न्या असायच्या त्या काळात. पत्नी जास्त का करत होते लोक? याचं कारण सामान्य दृष्टीने तुम्ही विचार केला ते सामान्य वाटेल, पण त्याचं मूळ कारण होतं आमचे संबंध जास्त मोठे असावे, आमची व्यापकता असावी, नातेगोते असावे. माणसाने माणसाला जोडा, माणसाने माणसं सांभाळा. पैसे आज आहे तो उद्या नाही, सांगता येत नाही. ज्याच्याकडे फार पैसे म्हणजे त्याच्याकडे फार सुख आहे असं बिलकुल डोकं चालू नका. ज्याच्याकडे फार धन आहे म्हणून तो सुखी आहे असं बिलकुल नाही. ज्याच्याकडे काहीच नाही त्याच्याकडे काही नाही असंही नाही. खरा श्रीमंत जो आहे, जो भक्ती करतो, नामस्मरण करतो, तो श्रीमंत असेल नाही तर गरीब असेल, पण त्याच्यासारखा सुखी नाही. रोज 1 तास ध्यान करतो, रोज 1 तास भजन करतो, गुरुमंत्र दिला असेल तर माळ जपतो, जर दीक्षा घेतलेली असेल तर कंठी घातलेली असेल तर कंठीचे जप करावा, माळ जप करावा. ज्याची ज्याची जी संस्कृती आहे तिलक लावावा. गंध प्रत्येकाने लावला पाहिजे. आजच्या काळात गंधाचा गंधच राहिला नाही. गंध लावला पाहिजे. आम्ही हिंदुस्थानातले हिंदू आहोत. आदर्श मुस्लिम बांधवांचा घ्या, ते टोपी घातल्याशिवाय 1 दिवस राहत नाही, नमाज पाडल्याशिवाय 1 दिवस राहत नाही. आपण नावं ठेवीत नका बसो. ज्याचा त्याचा चांगला गुण घ्यायला हरकत नाही. ख्रिश्चन बंधू असेल तर ते चर्चमध्ये दर रविवारी जाणार म्हणजे जाणार. मुस्लिम बांधव असेल दर शुक्रवारी नमाज पाडायला जाणार म्हणजे जाणार. आणि रोज पाडणारे असे अनेक आहे. पण आमचे किती लोक मारुतीच्या मंदिरात जातात रोज, किती खंडेरायाच्या मंदिरात रोज येतात, याचा विचार आपण केला पाहिजे. कीर्तनामध्ये लहान पोरं आणले पाहिजे. काही काही माणसं म्हणतात लहान पोरं आणले मला धिंगाणा करतात. करू द्या, गोपाळ येते. पण ते जर कीर्तनात आणले त्यांच्यावर हे संस्कार घडत चालेल. आणि कळत न कळत ही संस्कृती आपली आहे हे कळेल आणि पुढे क्रांती होईल. पण आमचं अवघड झालं. आम्ही मुलाला गीता वाचायला देत नाही, हरिपाठ वाचायला देत नाही, हनुमान चालीसा नाही, वेद धुनी नाही, वेद पाठ नाही. जन्माला आलेला मुलगा 2-3 वर्षाचा मोबाईल हातात देतो. काय क्रांती होणार आहे? छोट्या छोट्या गोष्टी आहे, याच्यावर जर ध्यान आमचं दिलं नाही तर अवघड परिस्थिती आमच्या धर्मावर भविष्यात आल्याशिवाय राहणार नाही. याचा विचार करा. मायबापांनो, आम्ही या ठिकाणी जीवन जगत असताना, कार्य करत असताना फार मोठे नाही जरी झालो तर चालेल, पण मनाने मोठे व्हा, समाधानी व्हा, सुखी व्हा, तेव्हा आम्हाला समाधान प्राप्त होईल. रावणाकडे कमी काही नव्हतं, सोन्याचे घर होते त्याच्याकडे, अधिकार एवढा होता, देवांचा राजा इंद्रजित बंदीखान्यात होता, पण त्याच्याकडे सुख समाधान नव्हतं, शांती नव्हती. सोन्याचे घर आहे, आमच्याकडे 50 किलो सोनं असेल काय आमच्याकडे? रावणाकडे घर सोन्याची होती तरी त्याला सुख समाधान शांती नाहीये. आमच्याकडे काय? आमच्याकडे पण आमचा सुदामदेव ब्राह्मण पाहिला, अंगावर फाटके कपडे घातलेले होते, पण त्याच्यासारखा संतुष्ट जगात कोणी नाही. तर भागवत चालू आहे ना, भागवत चालू आहे. सुदामदेवाचं चरित्र झालं असेल. संतुष्ट कोण आहे? सुदामदेव संतुष्ट आहे. अंगावर कपडे नीट नाहीये. ज्या वेळेला कृष्णाला भेटायला जातो महाराज, जे संतुष्ट आहे ते समाधानी आहे, त्यांना सुख दुःख स्पर्श करत नाही. कोणी आहे संतुष्ट? महात्मा आहे. संतुष्ट सततम योगी. योगी हा संतुष्ट आहे, महात्मा संतुष्ट आहे. योगी हा संतुष्ट आहे. माझे गुरुवारी नारंगिरी महाराज संतुष्ट होते. त्यांच्याकडे एवढा काही अधिकार होता, सत्ता संपत्ती ऐश्वर्य, पण त्यांनी धनाला महत्व दिलं नाही, त्यांनी माणसाला महत्व दिलं. माणसं जोडले आणि माणसातले देव झाले ते नारंगिरी महाराज होते. महाराज आमचे गुरुवारी नारंगिरी महाराज रस्त्याने उभे राहिले. मल्हारी पाटील रस्त्यात उभा राहिले. 100, 200, 500 लोक गोळा होत होते. का? पत्रिका नाहीये, निमंत्रण नाहीये, पण रस्त्यात उभा राहिले. 100-500 लोक गोळा होत होते. ही परिस्थिती नारंगिरी बाबांची होती. त्या काळात मोबाईल नाहीये, सुविधा नाहीये. बाबाची गाडी थांबली.
वाऱ्या हाती चाले माप सज्जनाचे नारायण कीर्ती मुखे त्याचे नारायण वाऱ्या हाती माप झाले सकळाचे कीर्ती मानवाचे कीर्ती मानवाचे माय बापांनो विचार करा वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुखे जाचे नारायण वाऱ्या हाती माप चालायचं ती ताकद ज्यांची होती नारंगिरी महाराजांची संत श्रीमंत दिसायला कदाचित नसतील पण सुख समाधानाने संपूर्ण असतील ते संत असतात माय बापांनो ही आमची संस्कृती आहे ही आमची परंपरा आहे आणि म्हणून जीवनामध्ये ज्याच्याकरता जन्माला आम्ही आलेलो आहोत कशाकरता जन्माला आलेलो आहोत आयुष्य किती शिल्लक आमच्याकडे उरलंय जर ज्याच्याकडे जे आयुष्य उरलेलं आहे ते देवाकरता खर्च नाही केलं तर जीवन निष्फळ होईल प्रत्येकाने चिंतन केलं पाहिजे चिंता नका कोण कसे आहे इकडे बघत बसू नका कोणाला नाव ठेवायच्या नादी लागू नका आपला शोधीत बसा लोक दुसऱ्याची निंदा करतात दुसऱ्याचे दोष पाहतात आणि आपलं काय चाललं तिकडे लक्ष देत नाही हे दुर्दैव आहे आज समाजाचं कोणाचेच गुणदोष बघू नका आपल्याला जर भक्ती करायची असेल तर गुण दोषाचे न विचारी काही गुणही बघू नका दोषही बघू नका परमार्थात क्रांती करायची असेल तापोली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा बेगी संसाराचं बंधन तोडा आपली सोडवण करा तेव्हा क्रांती होईल माय बापांनो तुकोबार आहे त्या काळातले महान संत आहेत ते म्हणाले जन्माला आलेले आहेत कशा करता आले माणसं विसरूनच गेले जुन्या काळात अशी माणसं म्हणायची जन्माला ह्याला आणि पाणी वाहून मी आला निस्तार राब राब राबतो माणूस काही माणसं इतके काम करतात महाराज इतके काम करतात बर फार जरी कामं केले पूर्वीच्या काळी काही नव्हतं आपण प्रत्येकाने आपल्या अंतकरणात शोधलं पाहिजे पूर्वीच्या काळी सुविधा नव्हत्या जेवण एवढं नव्हतं अन्नधान्य एवढं नव्हतं चांगल्या पोळ्या कधीतरी वर्षातून खायला मिळायच्या चपात्या कधीतरी मिळायच्या आता रोज चपात्या खातात डॉक्टर सांगतात जेवरी खा म्हणजे तुम्ही जागे ना सगळे रोज चपात्या खाऊन समाधान नाही पुन्हा आपल्या संस्कृतीकडे जेवरी बाजरीवर शेवा लागलं ध्यानात ठेवा पोळी खाल्ली म्हणजे तो फार श्रीमंत असायचा त्या काळात आता पोळ्या बंद करायची वेळ आली ध्यानात ठेवा कधीतरी भजे कुठे बोंड पाहायला मिळायची ते इकडे मासवड्या म्हणावं लागेल तुमच्या भागातलं मासवड्या जीवन आहे विचार करा हे कधीतरी असायचं आज आम्ही किती वेळेला करतो समाधान नाहीये कधीतरी चपात्या झाल्या की एकदा चपात्या केल्या की आनंद असायचा घरात पण आता वर्षभर चपात्या खातो फायदा नाही समाधान नाही सुख नाही आता खायला चांगलं आहे प्यायला बोलत नाही मी म्हणजे दूध वगैरेच म्हणतो इकडे दुधाचा भाग आहे खाणं पिणं गंज आहे आपल्याकडे भरपूर आहे पण ते समाधान कुठे महाराज पूर्वी चटणी मिरची माणसं खात होते पडल्या पडल्या झोपत होते आता झोपीच्या गोळ्या घ्यावा लागतं तरी झोप येत नाही ध्यानात ठेवा डॉक्टर साहेब खरंय कुठे असे काही पेशंट असेल की ते झोप नाही येत म्हणून गोळ्या घेतात दुर्दैव असं आहे आजच्या काळात करमणुकीची साधनं फार झाले माणसाकडे पूर्वीच्या काळचं माणसं वाचित होते ज्ञानेश्वरी असेल भागवत असेल रामायण असेल नवनाथ असेल वर्षातून एकदा तरी नवनाथाचं पारायण आपल्या घरी होत होतं ही आमची संस्कृती आहे प्रत्येक गावोगावी काही पोथ्या चालायच्या गावात मंदिरामध्ये जुन्या काळातले माणसं आहेत पोथ्या वाचायचे वाचायला एक जण असायचा आणि अर्थ सांगायला दुसरा म्हातारा असायचा मंदिर भर लोक असायची तिथं जुन्या काळातली संस्कृती ती माय बापांनो आता आपण वाचितही नाही पुस्तकही पाहत नाही मोबाईलच बोट घालतो झोपायच्या टायमाला नेमाने 1 तास आधी मोबाईल बंद केला पाहिजे पायनं मग झोपले पाहिजे पटकन झोप लागेल माणसं झोपेपर्यंत मोबाईल पाहतात त्यांची झोपच कशी होणार आहे चित्तवृत्ती त्या मोबाईलकडे गेली चित्तवृत्ती टीव्हीकडे गेली भौतिक सुविधाकडे गेली आणि मनातलं समाधान हरवत चाललं हे ध्यानात ठेवलं नाही आपण आपलं ध्यान नको तिकडे भटकत चाललं नको तिकडे प्रपंचात चाललं नको त्या गोष्टी पाहण्यात चालल्या नको गोष्टी ते ऐकत ध्यान चाललं आणि नको तिकडे आपलं लक्ष चालल्यामुळे ध्यान चालल्यामुळे समाधान नाही पण समाधान जर पाहिजे असेल तर आपलं चित्त वृत्ती भगवंताकडे असावी संताकडे असावी आणि संत भगवंत आपल्या डोळ्यासमोर असावा आपल्या संस्कृतीची असणारी आठवण असावी आणि त्याची जाणीव व्हावी आणि त्याच्याकरता आपण त्या विश्वाराचं ध्यान करावं
हे ईश्वरा, हे परमेश्वरा, तू मला आता हे सुंदर देह दिलेला आहे, हा सुंदर देह मला तू दिलेला आहे. आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. हे देवा, तुम्हाला 3.5 हाताचा नरदी दिला, आता तू दिलेला आहे ना, तुझं मी भजन करील. बर का देव, तू देवाने दिले इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. आपल्याला देवाने हे सगळं काही दिलं महाराज. काय काय दिलं? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. रोग नासे जीवपण भवरोग. त्याकरता हे जीवन दिलेले आहे. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन भजन. भजन करण्याकरता आपल्याला देव दिलेला आहे, देह दिलेले आहेत. देवे दिला दीहा भजन गोमाता, देवे दिला दीहा भजन गोमाता, तुया धाम फाटा बाधिकेचा बाधिकेचा, तोया झाल फाटा बाधिकेचा. दिला रे हा भजन गोमाता, देवे दिला रे हा भजन गोमाता, तोया झाल फाटा बाधिकेचा, तोया झाल फाटा बाधिकेचा. माय बापांनो, देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा, बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. माय बाप देवाने नरदी दिलेला आहे. बरं का, कशा करता दिला? भजना करता दिला. मग भजना करता जर त्यांनी नरदी दिला असेल तर प्रत्येक इंद्रियाला काम दिलेले आहेत महाराज. त्या इंद्रियाने ते काम केलं पाहिजे. हात दिले, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, वाटही चालावी पायाने पंढरीची वारी करावी, हाताने टाळी वाजवावी, डोळ्याने डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. बर, कान भरोनी या ऐकेन तुझी कीर्ती, बर हे मज विश्रांती दे देवा, वाहिरंगी टाळी नाचेन उदास, हे दे हातास पाय सुख. मायबापांना हे सगळं त्याच्याकरता दिलंय. देवाने आपल्याला 2 डोळे दिले, 2 कान दिले, 2 हात दिले, 2 पाय दिले, हे सगळं देवाने 2-2 दिलं महाराज. पण तोंड मात्र एकच दिलं. अध्यक्ष ऐकताय ना तुम्ही? देवाने 2 दिले, 2 डोळे दिले, 2 कान दिले, 2 पाय दिले, 2 हात दिले, सगळं 2-2 दिलं. फक्त तोंड मात्र एकच दिलं. का? तोंड हे बोलण्याकरता दिलं. या तोंडाने काही बोलू नका. याचा सिद्धांत सांगू का? जी माणसं जास्त बोलतात लोक त्यांची कमी ऐकतात. तुम्ही जागे ऐका हो सगळे. 9 पर्यंतच मी इथे ऐका. जी माणसं जास्त बोलतात ती माणसं लोक त्यांचे कमी ऐकतात. बरं का सेठ? जे माणसं जास्त बोलतात त्यांचे लोक कमी ऐकतात. जे माणसं कमी बोलतात त्यांचं सगळं जग ऐकतं. हे ध्यानात ठेवा. महापुरुष जास्त बोलत नसतात. IAS कलेक्टर जास्त बोलतो का? कलेक्टर जास्त बोलत नाही. SP जास्त बोलत नाही. कलेक्टर जास्त बोलत नाही, पण जो बोलतो त्याच्यावर लगेच अंमलबजावणी होती. जो मुखातून आदेश निघेल जेलला अंमलबजावणी करावं लागेल. का? IAS ते बोल कमी बोलतात हो माणसं मोठी. काही माणसं एवढे बोलतात महाराज, एवढे आम्हाला तर असे भेटतात लोक, विचारूच नका. काय विचारूच नका. आम्ही एक तर थकून भागून शिनूला आलेला असतो, पण तिथे गेल्यावर कीर्तन झालं, जर मुक्काम असेल, जागर काला असेल तर विचारूच नका तुम्ही.
महाराज काय सांगावं आमच्या पोरांची फजिती, काय सांगावं महाराज आमचा बिझनेस असा आहे, काय काय सांगतात विचारूच नका. आता आम्हाला झोप यायची असणार, थकलेला असतो, पटकन पडायचं असतं. माणसं मात्र संसारात फार सांगित असतात, पण संसारातले माणसं, जी माणसं जास्त बोलतात लोक त्यांचं कमी ऐकतात, जी माणसं कमी बोलतात लोक त्यांचं सगळे ऐकतात. म्हणून मोठे माणसं जास्त बोलत नाही. ते आमचे आयर शेटे बघा, त्यांची दुकाने फार मोठी, ते अनेक कामाला लोक 5-50 त्यांच्याकडे, पण आदेश दिला फायनल, जास्त नाही. हा, माणसाने प्रमाणात बोललं पाहिजे, प्रमाणात राहिलं पाहिजे. दूध तापलं नाही तरी खराब होतं, पण जास्त तापलं तर ओतू जाऊन व्हायला जातं. हे ध्यानात ठेवा. विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात, बाबा रे, संत सांगतात आमचं जीवनातलं ध्येय काय असेल तर विश्वर प्राप्ती होणं आहे. आणि विश्वराची भक्ती जोपर्यंत होत नाही, विश्वर जोपर्यंत भेटत नाही, विश्वर जोपर्यंत मिळत नाही, आणि विश्वर जोपर्यंत प्राप्त होत नाही, तोपर्यंत आमचं जीवन धन्य होणार नाही. तुकाराम महाराजांनी गळ्यात विणा घेतला, खांद्यावरी विणा हातामध्ये टाळ. तुकाराम महाराज भजना करता निघाली. वेळ नाही आता माझ्याकडे, 15 मिनिटं शिल्लक राहिली. घड्याळ पाहिली सहज. आता विचार करा, आणि विणा घेतला, निघाले महाराज देवूवर्ण. पांडुरंग हारी, पांडुरंग हरी, पांडुरंग हारी, जय जय पांडुरंग हारी, पांडुरंग हारी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हारी. भजन करत 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 निघाले. मुक्काम दर मुक्काम पंढरीमध्ये गेले. आणि पंढरीत जात असताना त्याच ठिकाणी चंद्रभागेचं दर्शन घेतलं. चंद्रभागेच्या दर्शनाने पुण्य, चंद्रभागेच्या स्नानाने पुण्य. आणि चंद्रभागेचं दर्शनाने पुण्य किती होतं महाराज? एका वेळा घडती, बरं, सकाळी तीर्थे घडती, एका वेळा सकाळी तीर्थे घडती, एका वेळा सकाळी तीर्थे घडती, एका वेळा सकाळी तीर्थे घडती, एका सकाळी तीर्थे घडली एक वेळा, सकाळी तीर्थे घडली एक वेळा, सकाळी तीर्थे घडली एक वेळा, सकाळी तीर्थे घडली एक वेळा. सकाळी तीर्थे घडती एका वेळा, सकाळी तीर्थे घडती एक वेळा, सकाळी तीर्थे घडती एका वेळा, सकाळी तीर्थे घडती एक सकाळी तीर्थे घडली एक वेळा, सकाळी तीर्थे घडली एक वेळा, सकाळी घडली एक वेळा, सकाळी तीर्थे घडली एक वेळा. चंद्रभागा डोळा देखली, हो चंद्रभागा डोळा देखली, चंद्रभागा डोळा देखली, हो चंद्रभागा डोळा देखली. सकाळी तीर्थे घडती एका वेळा, सकाळी तीर्थे घडती एका वेळा, सकाळी तीर्थे घडती एका वेळा, सकाळी तीर्थे घडती एका सकाळी तीर्थे घडली एक वेळा, सकाळी तीर्थे घडली एक वेळा, सकाळी तीर्थे घडली एक वेळा, सकाळी तीर्थे घडली एक वेळा. जगातले सगळे तीर्थ, बर का सेठ, पंढरीत गेल्यानंतर चंद्रभागेला बघितलं की सगळं तीर्थ प्राप्त होतात. सकाळी तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. डोळ्याने चंद्रभागा बघितली की सगळे तीर्थ प्राप्त होतात. सांगा, पंढरीचं काय सामान्य वैशिष्ट्य आहे? चंद्रभागेला बघा, पुण्य, चंद्रभागेचं स्नान करा, पुण्य. आणि त्या चंद्रभागाच्या काठावरती पंढरपूर आहे. चंद्रभागे तीरे पंढरी, चंद्रभागे तीरे पंढरी, विठुरायाची नगरी, विठुरायाची नगरी, चंद्रभागे तीरे पंढरी, चंद्रभागे तीरे पंढरी. काय बाबांनो, चंद्रभागेच्या काठावरती पंढरी आहेत. चंद्रभागे तीरे पंढरी, ती पंढरी चंद्रभागेच्या काठावरती आहे. तुकोबराय गेले मंदिरामध्ये आणि चंद्रभागेचं स्नान घेतलं, पुंडलिकाचं दर्शन. पुढे जात असताना तुकोबरायांचं दर्शन, नामदेवाच्या पायरीचं दर्शन. मंदिरामध्ये तुकोबरायाने प्रवेश केला आणि मंदिरात गेल्यानंतर गरुड खांबाला आलिंगन दिलं आणि कानोपात्रेला वंदन केलं.
कानोपात्रा बहीण आहे, बहिणीला वंदन करावा, भावाला आलिंगन द्यावं आणि पांडुरंगाच्या समोर गेले आणि त्या पांडुरंगाला तुकोबारायांनी पाहिलं. महाराज काय रूप आहे देवाचं. देवाला बघितल्या बघितल्या तुकोबारायांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. कारण तुकोबाराया त्या देवाला पाहतात आणि त्याला पाहिलं की जीवनात काही पाहायचं शिल्लक राहत नाही. त्याला माणसं नको ते पाहत बसतात, नको ते पाहतात. तुकोबारायांनी त्या देवाला पाहिलं महाराज. त्याला पाहिल्या पाहिल्या त्याचं दर्शन झालं. काय वर्णन करावा. त्याला पाहिल्याने काय होता माहिती ना तुम्हाला. काय महिमा वर्णू आता सांगणे किती, आता सांगणे किती. कोटी ब्रह्महत्या, कोटी ब्रह्महत्या, कोटी पाहता जा. हो काय महिमा वर्णू आता सांगणे कोटी, आता सांगणे किती. कोटी ब्रह्महत्या, कोटी ब्रह्महत्या, कोटी पाहता जाती. विचार करा. काय महिमा वर्णू आता सांगणे किती. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. त्या देवाला बघितल्या बघितल्या कोटी ब्रह्महत्या सुद्धा. महाराज पापाचे 5 प्रकार आहे बरं का पेटे मास्तर. पापाचे 5 प्रकार आहे. 3 मुख्य पाप, उपपाप, महापाप आणि त्याचे जे पंचपाप आहे ते महापाप आहे. महापापे कोण आहे? पंचपाप. 5 महापापे भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. इथे भागवत झालेलं आहे ना. भागवत कथा काय गोड आहे महाराज. तव कथा अमृतम तप्त जीवनम. आपल्याला जीवाला सुख शांती प्राप्त करून देते. पवार महाराजांची कथा झाली आहे का? पवार महाराज, कल्याण महाराज, माय बापानो कथा फार गोड आहे. आणि त्या कथेमध्ये गोपीगीतामध्ये तव कथा अमृतम तप्त जीवनम हे सगळे श्लोक आलेले आहेत. भागवत फार गोड आहे. भागवताचे 1 अक्षर जरी कळलं तर जीवन धन्य होतं. भागवत सामान्य नाही. म्हणूनच आमचे महाराज म्हणतात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवत श्रवण केलं पाहिजे. रोज भागवताचे 1 श्लोक तरी वाचला पाहिजे. सचिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. भागवतातला पहिला श्लोक आहे. सचिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. मी तुला आम्ही सर्व तुम्हाला वंदन करतो. वयं नमः म्हणजे मी एकटा नाही, आम्ही सर्व करतो. नैमिषारण्यमध्ये सनकादिकांचा संवाद फार गोड आहे. तो ऐकला असेल आपण सर्वांनी. तिथे वेळ नाही घेत मी. महाराज माझा विषय असा चालला की त्या वेळेला आपण ऐकताय ना सर्वजण. तुकोबारायांनी देवाला पाहिलं. 5 पाप सांगतो पुढे जातो ऐका. पहिला महापापी कोण आहे? ब्रह्म हत्यारा. दुसरा महापापी गौ हत्यारा. तिसरा महापापी सुवर्ण चोरणारा. चौथा महापापी मदिरा पान करणारा म्हणजे टांगटिंग. टांगटिंग कळली ना तुम्हाला. आणि 5वा महापापी यांची संगत करणारा. हे 5 पापी. म्हणून दारू पिऊ नका. दारू पिऊ नका. पिण्यासाठी आपल्याला नाही. दारू गांजा मत पिऊ यारो अक्कल गुंग हो जाती है. अपने पलो का दाम करज कर मुंह में मखिया आती है. दारू पिऊ नका महाराज. गांजा पिऊ नका. गांजा प्यायचा असेल तर कोणी प्यावा? संन्याशानी. ते बी हिमालयात राहतं त्यांनी. नाही तर आपल्याकडे जे भुक्कड संन्याशी आजचे ते काय आपल्या गांजा का प्यावा हेच कळत नाही. तिकडं हिमालयामध्ये थंडी फार आहे. गांजाने उष्णता निर्माण होते. भक्ती करण्याकरता ते गांजा पिलं पाहिजे हिमालयातल्या लोकांनी. आपल्या महाराष्ट्रातले कशाने हे 4-5 जण येतात त्यांचा आदर्श इथं घेतात. एखाद्याला सांगितलं अरे दारू पिऊ नका. ते म्हटलं महाराज तुम्हाला माहिती का भगवान शंकरांनी गांजा पिला होता, आम्ही प्यायला काय हरकत आहे? असं आहे का? भगवान शंकरांनी गांजा पिला, त्यांनी हाल विष घेतलं, तू 2 थेंब घेतो का? अहो त्याला आपल्याला 2 थेंब तरी चालेल का? आमच्या आयर शेटकडे दुकान आहे, घेऊन 1 बाटली घेताल का 2-3? महाराज शक्य नाही. शंकराने हलाल नावाचं विष पिलं पण त्या ठिकाणी त्यांना फसवता आलं. आणि हलाल विष पेत असताना गळ्यामध्ये ते कंठामध्ये धारण केलं. त्याला नीलकंठ नाव प्राप्त झालं. मध्ये राम होता अंतकरणात. वरून विष आलं. मधून राम आहे, वरून विष आलं. आणि रामाने सांगितलं खाली येऊ नको. डुसना दिला. ते कंठातच थांबलं. त्या दिवशी भगवान शंकराला नीलकंठ नाव प्राप्त झालं. हृदयात चिंतन चालू आहे. भगवंताचं नामस्मरण आहे. हरी 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 मंत्र हा शिवाचा. म्हणती जे वाचा तया मोक्ष. त्याला मोक्ष हरिहरीचं चिंतन चालू आहे. आणि म्हणून शिव रात्रंदिवस चिंतनात आहे. आणि मग त्यावेळेला ते विष त्यांनी घेतलं. आपल्याला शक्य आहे का? म्हणून गांजा पिऊ नका, दारू पिऊ नका.
सेठ एक उदाहरण सांगतो. आम्ही हिमालयामध्ये यात्रा केली. 4 जण होतो. सरला बेटातून दीक्षा घेतली आम्ही. 12 वर्ष माझ्याकडे भंडारी सेवा झाली आणि चारधाम यात्रेला आम्ही पै केली. यात्रेला गेल्यानंतर माझ्याकडे भिक्षा मागण्याचं काम होतं. आम्ही 4 शिष्य शरला बेटचे. ऐका बारीक तुम्ही, पै यात्रा आहे. 5 वर्ष झाली आम्हाला. 5 वर्ष लागले महाराज. इतकं लांब लांब केस झाले होते, दाढी मिशा नव्हते, तेव्हाच आम्ही गेलो होतो लहान वयात. आणि यात्रा करत असताना ऋषिकेशच्या पुढे गेल्यानंतर तिकडे रामझुला लक्ष्मण झुला सोडला. वरती गेलो की 2 प्रकारचे रस्ते हिमालयात जात असताना. काल्या कुंबलेवाल्यांच्या धर्मशाळा वरती असायच्या, पण पर्ची दिलेली असेल तर भिक्षा मिळायची. पण आम्ही लेट झालो. रामसुखदासजी स्वामी नावाचे एक मोठे संत झाले त्या काळात, ज्यांच्याकडे आम्ही लघु सिद्धांत कौमुदी वगैरे काही अध्ययन केलं. त्या काळामध्ये 135 वर्ष आपल्यात राहिले ते ध्यानात ठेवा. 135 वर्ष. आणि आम्ही त्यांच्याकडे काही अध्ययन केलं संस्कृतचं. 4 जण होतो आणि सरला बेटामधून विद्यार्थी अवस्थेत गेलो. तेव्हा नारंगिरी बाबाला आम्ही फोन करायचो रविवारी, कारण त्या काळात मोबाईल नव्हते. ते एसटीडी कॉल असायचे असे ते फिरावीचे. आणि रविवारी जरा सुट्ट्या असल्यामुळे बिल कमी लागायचं. ते एसटीडी कॉल असायचं. जुना काळ आठवा आपण. मग असणार ते रामसुखदासजी स्वामी, तुम्ही ऐकले असतील. एक संत झाले महाराज. त्यांचं जे गीतेवरती प्रभुत्व होतं त्यांच्यासारखं प्रभुत्व जगात कोणाकडे नाही. रामसुखदासजी स्वामींचं परिणाम असा झाला. आणि मग आम्ही तिथून वरती गेलो. त्यावेळेला हिमालयात जात असताना यात्रा करताना माझ्याकडे भिक्षाचं काम होतं. एक जण स्वयंपाक करायचं, एक जण भिक्षा आणायचा. ते बाकीचे जास्त शिकलेले होते, त्यांना लाज वाटायची भिक्षा आणायला. मग ती स्वयंपाकात घातली होती. आम्ही गेलो तिथे रुद्रप्रयागच्या पुढे गेलो. तिकडे प्रयाग भरपूर आहे बरं का. रुद्रप्रयाग, सोमप्रयाग, देवप्रयाग हे सगळे प्रयाग आहे तिकडे. ज्यांनी ज्यांनी 4 धाम यात्रा केल्या असेल त्यांच्या लक्षात येईल मी काय सांगतो. म्हणजे जमिनीपासून 350 किलोमीटर वरती आम्ही ज्यावेळेस यात्रा करीत असताना बर्फ होता महाराज. आणि भिक्षाला गेल्यानंतर तिथे भिक्षा मागताना एक घटना घडायची. ज्या देवाला चालले की तिकडे नाव घ्यावं लागतं. आपण पंढरपूरला चाललो का पांडुरंग हरी ज्ञानोबा माऊली असं म्हणतो की नाही, पण तिकडे हिमालयातल्या यात्रेत तसं नाही. जय केदार की, जय केदार की, जय केदार की. केदारनाथला चालले तर जय केदार की असं म्हणावं लागतं. आम्ही भिक्षा मागायला गेलो. तिथे एका भक्ताने सांगितलं, महाराज जी कहाँ से आए आप? हमने कहा हम तो महाराष्ट्र से आए भाई, सरला बेट हमारा गुरुस्थान है. गुरुस्थान सरला बेट में रहते हैं, हम विद्यार्थी हैं और गुरु नारंगिरी महाराज के चेले हैं. यात्रा करने के लिए हिमालय में आए गए, तो भिक्षा चाहिए भैया, थोड़ी सी भिक्षा दे सकते हैं आप? महाराज जी बोले क्यों नहीं दे सकते, केदारनाथ चले ना आप? हाँ जी, भगवान केदारनाथ का दर्शन करना है महाराज जी आपको. हाँ भैया, तो शिव जी का प्रसाद लेंगे आप? हमने कहा क्यों नहीं, दर्शन करने के लिए शिव जी के लिए आए तो शिव जी का प्रसाद क्यों नहीं लेंगे? बोले महाराज जी रुक जाइए, बैठे, जलपान कीजिए. आपल्या भाषेत पाणी घ्या, थोडं बसा, जलपान कीजिए महाराज जी. आम्ही बसलो तिथे. 2 जण होतो, 2 तिकडे 4 जण होतो. भिक्षाला आलो. परिणाम असा झाला आणि त्याच ठिकाणी महाराज जी शिवजी का प्रसाद लेंगे. मैंने कहा क्यों नहीं लेंगे भाई. आता मला वाटलं नारळ प्रसाद असेल, काजू बदाम. त्यांनी ते लांब लचक नळी काढली. अशी नळी बेस्ट गोड होती. नळी घेतली. तिकडचा गाजरपाला होता तो घेतला. ती नळी ते असणारी जी होती तिला काय म्हणतात नळीला, चिलिम. तुम्हाला बरंच माहिती हो पेटे मास्तर. वा वा, मी म्हटलं असे पेटे मास्तर जवळ असले पाहिजे. ती लांब नळीची ती चिलीम होती. ती घेतली तिथे महाराज हातामध्ये. चिलीम घेतली. ते तयार करायला लागले. जीवनात फर्स्ट टाइम आम्ही पाहिलं होतं, कारण बेटातले विद्यार्थी अवस्थेत डायरेक्ट हिमालयात गेलो. ते तोपर्यंत चिलीम बिलीम भानगडीच माहीत नाही महाराज. जुन्या काळात त्या विद्यार्थी अवस्थेतला जो काळ होता. चिलीम घेतली, ते मळवलं. ते काय म्हणतात त्याला, गांजा असं बोलायचं. बाबा बरं झालं बाबा, बाबा धन्यवाद, तुम्ही पटकन सांगितलं. असं पटकन सांगितलं म्हणजे कीर्तन पुढे जातं लवकर, ध्यानात ठेवा. नाहीतरी तुम्हाला 12 वाजे लोक सोडणार नाही. आज मी चंपाषष्ठी आहे, ध्यानात ठेवा. कारण माझे गुरुवारी नारंगिरी महाराज 3-3, 4-4, 5-5 तास कीर्तन होते. मी तुम्हाला 3 तास का सोडू, ध्यानात ठेवा. ऐका, नाही तुम्ही घाबरू नका ना, असं लई चिंतात येऊ नका, टेन्शन मध्ये येऊ नका. पण चंपाषष्ठी आजचा दिवस महत्वाचा. ऐका, महाराज हिमालयामध्ये ते करत असताना आयर सेट परिणाम असा झाला. ते चिलीम हातात घेतली, भरली. त्याच्यात विशेष कार्यक्रम झाला. त्याला एक फडकं लागतं, त्याला काय म्हणतात, छापी. आता पूर्ण सांगा ना, काय जाऊ दे, झालं सांगितलं. छापी, ती छापी घेतली. नंतर ते पुढं ढेपसा लागतो पेटवायला, काथीची गुंडी. हा गुंडी घेतली, बरोबर गुंडी घेतली. ते सगळं घेतलं. महाराज जी आप शिवजी का प्रसाद लेंगे. मैंने कहा क्यों नहीं लेंगे भाई. मग त्यांनी ती चिलीम मळवली, सगळे तयार केले आणि हातात धरले. महाराज जी पहिले आप लीजिए.
आता आम्हाला जन्मात माहित नव्हतं, धंदाच केला नाही कधी चिलीम प्यायचा. हिमालयात गेलो, पहिल्यांदा गेलो, तिकडेच गांजा पितात लोक हिमालयात. मी का सांगतो, का आठवलं आपल्याला, गांजे कोणी प्यावा हिमालयातल्या लोकांनी, बर्फ आहे तिकडे, उष्णता निर्माण व्हावी. आणि मग त्यांनी ते घेतलं आणि ते मंत्र म्हणायला लागले. मंत्र फार सुंदर असतो, म्हणू का माहिती तुम्हाला? म्हणून बोलतो ना, वेळ होईल ना पण थोडा, मग बोलतो, जाऊ दे, तुम्ही म्हणलं काय हरकत नाही. ऐका, तो चिलीम हातात घेतली, मंत्राला सुरुवात केली. चोपदार मामा बम बोले, बस कळलं तुम्हाला. बम बोले टिकड़ी वाले कैलाश की राजा, अरे माल बनाया ताजा तू दम मारणी आजा. बम बोले, तुम्ही नव्हते कोण तिकडे तेव्हा, तुम्ही नव्हते, बरोबर आहे. तो मंत्र फार सुंदर. सलीम हातात धरले महाराज. बम बोले टिकड़ी वाले कैलाश के राजा, माल बनाया ताजा तू दम मारने आजा. गिरनारी कुछ बने ना बीमारी, दुडुम 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 दुडुम. ते दमरू असतं ना हातात. हा महाराज, हिमालयातल्या लोकांनी गांजा प्यावा, आपल्या महाराष्ट्राने नाही. पिना साधू का जामे मगन रहना चाहिए, पिना साधू का. साधूनी गांजा प्यावा हिमालयातल्या, आपल्याकडचे नाही. म्हणून दारू गांजा मत पिवारो, म्हणजे कशा करता सांगितलं, दारू पिणं हे महापाप आहे, 5 महापापापैकी. आणि या चौघांची संगती करतो तो महापापी, हे सांगत होतो मी. पहिले ब्रह्म हत्या, दुसरी गौ हत्या, तिसरी सुवर्ण चोरणारा, चौथा मदिरापान करणारा, आणि त्यांची संगत जो 5वं करतो हे महापापी आहे. पण हे महापापी जरी पंढरपूरला गेले आणि पांडुरंगाला बघितलं, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. हो काय महिमा वर्णू आता सांगणे किती. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. त्या देवाला पाहिलं, ब्रह्म हत्येचं पाप नष्ट होतं. जर विचार करा, आम्ही पंढरपूरला जातो ना, म्हणून मुख दर्शनाला तेवढंच महत्व आहे, चरणाच्या दर्शनाला तेवढंच महत्व आहे. आणि त्या पांडुरंगाला पाहत असताना तुकाराम महाराज गेले, पांडुरंगाला बघितलं. सुंदर कमरेवर हात होते, विटेवरी होते, विटेवरी ज्याचे पाऊले समान, तोची एकदान शूरदाता. विटेवर जे पाऊल समान आहे, नासाग्र दृष्टी आहेत. आणि त्या देवाला बघितलं महाराज. बघितल्या तुकाराम महाराजांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. भगवान परमात्मा कसा आहे, जरा नीट लक्ष देऊन ऐका. आता 1 मिनिट चित्त एकाग्र करा. भगवान परमात्म्याला तुकोबारायने पाहिलं. विटेवर उभा असणारा विश्वर होता, कमरेवरती हात होते, कमरेला असणारा सुंदर पितंबर नेसलेला होता, गळ्यामध्ये वैजयंती माळा होती, डोक्यामध्ये मुकुट घातलेला होता, तुळशीच्या माळा धारण केलेल्या होत्या, असणारे त्या ठिकाणी कानामध्ये कुंडल होते, सुंदर असणारा मोराचा पिशोरा डोक्याला लावला होता. आणि ते स्वरूप तुकोबारायने पाहिला. आणि पाहिल्या तुकोबारायणला एवढा आनंद झाला. आणि एकच देवाला प्रार्थना केली, हे देवा, हे ईश्वरा, आता माझ्या ध्यानामध्ये हे स्वरूप राहू दे, एवढीच विनंती आहे. आता माझं ध्यान या स्वरूपाकडे राहू दे. अभंगाचं पहिलं राहो आता हे दान, राहो आता हे दान, राहो आता हे दान, राहो आता हे दान, राहो आता हे दान,
देवाला बघितल्या तुकोबराय म्हणतात, हे देवा राहू आता हेची ध्यान, डोळा मन लंपट. मी तुला बघण्याकरता आलो देवा, काय स्वरूप आहे तुझं. तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा काशे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान. देवा तुझं स्वरूप किती सुंदर आहे, सुंदर ते ध्यान. वा उभे पिठेवरी सुंदर ते ध्यान, उभे पिठेवरी सुंदर ते ध्यान. लता दिनी हा अभंग गायला महाराज जगाने डोक्यावर घेतला आणि एकच बोल वाजवला महाराज, धिन्ना धिन दिनक दिन्ना दिन दिना. डबल आणि सिंगल दुसरा नाही महाराज, त्या पाकवा झाल्यावर येत नव्हतं का. सुंदर ते ध्यान, उभे पिते बरी सुंदर ते ध्यान. त्या भगवंताचं ध्यान सुंदर आहे, विटेवर उभा असणार आहे, वेळ आपल्याला कमी आहे. त्या भगवंताला बघितलं म्हणून राहू आता हिची ध्यान, डोळा मन लंपट. तुला बघण्याकरता डोळा मन लंपट झालेले, डोळ्यांनी पाहावं वाटतं आणि म्हणून तुकोबर आहे. परत म्हणतात, आता दृष्टी पुढे ऐसाच तू राहे, ऐसाच तू राहे, ऐसाच हे तो आता दृष्टी पुढे ऐसाच तू राहे, ऐसाच तू राहे. जो मी तुझा पाहे, जो मी तुझा पाहे पांडुरंगा, पांडुरंगा. याचा थोडा प्रतिध्वनी वाढवा फक्त. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे. धन्यवाद. जो मी तुझं पाहे पांडुरंगा. देवा तुला पाहत राहील म्हणून या ठिकाणी सांगितलं महाराज, तू मला दिसावा लांचवले मन, लागले से घोडी ते जीवेन सोडे ऐसे झाले. आणि म्हणून राहू आता हिची ध्यान, डोळा मन लंपट. ध्यान देवाकडे असलं पाहिजे. पुन्हा एक छोटस उदाहरण सांगतो ऐका. नवीन लग्न झालं की माणसं फिरायला जातात, तरुण मुलं जातात ना आपल्याकडे. डॉक्टर साहेब लग्न झाल्यावर, हे आमचे डॉक्टर आहे सौरभजी, यांचं आत्ताच लग्न झालं. किती तारखेला? 11/3 म्हणजे नोव्हेंबर मध्ये, 3 नोव्हेंबर. मी आलो होतो कोळवाडा आहे इथे. वरपे सरांची कन्या त्यांना आहेत कोळवाडा, जवळच आहे तुम्हाला. लग्नाला आलो, त्यांनी तिथे लग्नामध्ये डीजे नाही लावला हो, ते वाजवणारे लावले. एकादशी होती, द्वादशी होती तिथे, एकादशी झाली होती म्हणजे कार्तिकी वारी. आणि त्यांनी तिथून ते कुठून लोक आणले माहित नाही, सगळी पंढरी निर्माण केली. वाजित गाजित वारकऱ्याच्या वेशामध्ये ते टाळ मृदुंग, ही आमची संस्कृती आहे बरं का. कधी कधी नवरदेवाला गाडीत बसून आणलं तर काय बिघडलं. गाडीत बसून नवरदेव जर आणला, बैलगाडी आमची आहे की नाही. बैल धर्माचे प्रतीक, त्याला 4 चरण आहे ना. धर्माचं प्रतीक आहे नंदीश्वर, भगवान शंकराचं वाहन नंदी आहे ना. असो माय बाप माय ऐका. आता नवीन लग्न झालं की माणसं फिरायला जातात सांगतो. आता फिरण्यामध्ये जेजुरीला तर यावंच लागतं, खंडेरायाला यावं लागतं. तुमच्याकडे फार गर्दी असेल लग्नाची, झाले इथे येत असेल लोक. आता जेजुरीला ज्याला जाता आलं नाही त्यांनी देवगावला यावं, खंडोबाचं दर्शन घ्यावं, जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार. जवळ आहे आपल्याला, इथे जवळ आहे ना आपल्याकडे खंडोबा आहे. हे गेले फिरायला आग्र्याला. नवीनच लग्न झालं होतं भगवत महाराज. आग्र्याला फिरायला गेली जुडी. आग्र्याला फिरायला गेल्यानंतर त्या ठिकाणचा आग्र्याचा किल्ला लाल, झाडं लाल, लाली लाल, सगळेच लाल लाल आहे तिथे. आणि 4 गेट आहे त्या आग्र्याच्या मध्ये प्रवेश, किल्ल्यामध्ये प्रवेश करताना. तर इंडियातल्या लोकांना, आपल्या देशी लोकांना तिकीट वेगळं, विदेशी लोकांना तिकीट वेगळं आहे त्या ठिकाणी प्रवेश करताना. सुंदर लाल आग्रा आहे, लाल किल्ला आहे. त्या ठिकाणी त्या किल्ल्यामध्ये जात असताना दगड लाल आहे, झाड लाल आहे, फुलं लाल आहे, रंग लाल आहे, किल्ला लाल आहे.
मध्ये प्रवेश केला की तिथे जोडीने गेले हे असणारे फिरायला त्या ठिकाणी मायबापांना लक्ष देऊ नाही का. त्या ठिकाणी जाता जाता एक घटना घडली. महाराज फोटो काढणारे लोक त्या ठिकाणी होते, फोटो वाचणारे काढणारे होते. त्या ठिकाणी असा हात केला की तो आग्र्याचा जो ताजमहाल आहे तो हातात घेतल्यावर आणि फोटोचा पोज येत होती. असा हात केला की तो किल्लाच आग्र्याचा ताजमहालच हातावर, म्हणजे फोटोवाले फार कलाकार असतात, अशा ठिकाणी उभे करतात. ते फोटो असणारा तो ताजमहाल हातात आल्याने दिसतो. वेगळे वेगळे असणारे पोज असतात. बाकड्यावरती बसले, खळखळ 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 यमुनेचं पाणी त्या ठिकाणी वाहत होतं. पाणी खळखळ यमुनेचं नदीचं, किल्ल्याच्या पलीकडे यमुना वाहती जोर जाऊन पहा. आज मी गेले तुम्ही आग्र्याला, ताजमहालाच्या पलीकडे यमुना वाहत होती. हे तिथे गेले होते, बाकड्यावर बसले होते. सुंदर फुलांच्या पाण्याच्या करंजा वाढत होत्या, फुलं सुंदर होते, फोटो काढणारे फोटो काढत होते. हे दोघं जण त्या ठिकाणी बाकड्यावर जाऊन बसले होते आणि बसल्या बसल्या सुंदर वातावरण निर्माण झालं होतं. मायबापांना त्या ठिकाणी आनंद घेत होते आणि ही जोडी त्या ठिकाणी मग्न झाले होते. आता खरं सांगा, आपण आग्र्याला गेलो, आग्रा इथं आला? पेटी मास्तर खरं सांगा, आपण आग्र्याला गेलो का आग्रा इथं आला? हा, आग्र्याला आपण गेलो नाही, आग्रा इथं आला नाही. माझ्या शब्दाबरोबर तुमचं मनाशी वेग तिथं ध्यान गेलं होतं आणि आग्रा पाहून परत आपल्या देवगावला आलं. ध्यानात ठेवा. तसा देव एवढा सुंदर आहे, भगवान गोपालकृष्ण एवढा सुंदर आहे. गायी चारायला जात असताना, भगवान परमात्म्याच्या त्या गायी चालत असताना सुरभी नावाची गाय होती. तिचं दूध भगवंताला अत्यंत प्रिय होतं. ती गाय व्याली होती आणि वेळे असणारी गाय त्या ठिकाणी सुरभी नावाची गाय आहे, व्यालेली आहे. भगवान परमात्मा गायी चारायला गेलेले, छोटे छोटे बछडे आहेत त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या गायी लांब गेल्या होत्या. भगवंतांनी वेणू वाजला, वेणू वाजल्या गायी जवळ आल्या, भोवतालच्या गायी गोल झाल्या. गोल झाल्यानंतर एक व्यालेली गाय होती, तिला वासरू प्यायला लागलं. भगवंत उभा राहिला होता. भगवान परमात्म्याला त्यावेळेस त्याच ठिकाणी असणारा बासरी वाजत होता. सुंदर भुरभुर 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 केस वाऱ्याने उडत होते. हसायला लागला की गालाला खड्डे पडत होते. भगवंताचा चेहरा इतका सुंदर होता, ओठ जे होते जास्वंदीच्या फुलासारखे सुंदर होते, नाशिका एवढी सरळ होती, डोळे एवढे छान होते. भगवान परमात्म्याने पायाची आडी मारली होती आणि एक गाय व्यालेली आहे, तिला वासरू पित आहे आणि त्या भगवान परमात्म्याच्या टाचीला पायाला गाय चाटीत आहे. भगवान परमात्मा वेणू वाजत आहे आणि त्या ठिकाणी खळखळ खळखळ यमुना वाहतीये, पाणी स्थिर झालेलं आहे आणि सगळ्या गायी लांब गेलेल्या गायी भोवताली जवळ आल्या आणि चक्र घालून त्या ठिकाणी वेढा घालून वेणू नाद ऐकत होत्या आणि भगवान परमात्म्याचं ते स्वरूपाचं दर्शन घेत होत्या. असं दर्शन झालं की आपल्यालाही व्हावा आणि ते स्वरूप आपल्या चित्तात राहावा. म्हणून तुकोबाराय म्हणतात, राहू आता हेची ध्यान, राहो आता हेची ध्यान, राहू आता हेची ध्यान, डोळा मन लंपट, डोळा मन लंपट, डोळा मने लंपट, डोळा मने लंपट, डोळा मने लंपट, डोळा मने. हे देवा, हे परमेश्वरा, आता हे ध्यान राहू दे आणि ते चित्र डोळ्यापुढे राहू दे. हे ध्यान माझं असू दे आणि हे जर दिलं तर मी काय करेल, हृदयात कोंडून ठेवील. कोंडू कोंडू धरी नदी, कोंडू कोंडू धरी जीव, कोंडू कोंडू धरी जीव, कोंडू कोंडू धरी जीव. देह भाव पूजिन, देह भाव पूजिन, कोंडू कोंडू धरीन जीव, कोंडू कोंडू धरीन जीव. भावे पूजिन, देह भावे पूजिन, कोंडू कोंडू धरीन जीवे, कोंडू कोंडू धरीन जीवे. सर्वांनी वर हात करा, करावर हात. विडोबा रखुमाई, जय विडोबा रखुमाई, विडोबा रखुमाई, चला हार घालायला चला बरोबर. विडोबा रखुमाई, विडोबा रखुमाई, विडोबा रखुमाई, विडोबा रखुमाई, जय विडोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
घुमाई गोपार गोपार घुमा जय गोपार घुमा गोपार घुमाए गोपार घुमा गोपार घुमा गोपार घुमा गोपार गोपार घुमाई गोपार घुमाए गोपार घुमाई गोपार जय गोपार घुमाई गोपार घुमा गोपार घुमा गोपार घुमा गोपार घुमा गोपार घुमा गोपार घुमा गोपार घुमाई गोपार विठोर तुकाराम भगवान की जय महाराज की जय सदानंदाचा हे गोपार 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 घुमाई गोपार घुमाई गोपार घुमाई कोंडू कोंडू धरीना जीवे देह भावे पूजीन माय बाप हृदयामध्ये भगवंताला ठेवील ज्या अपेक्षाने तू गोबराय म्हणतात राहू आता हेची ध्यान तुझं ध्यान माझ्या हृदयात राहू दे आणि जीवनामध्ये तुझी प्राप्ती झाली की जीवनाचा कळस होतो तिसरं चरण होईल आणि कळस आले स्थिरावले अंतरे समाधान प्राप्त होईल आणि तुला पाहिलं की जगात कोणाला पाहायची गरज राहणार नाही कारण तू कसा आहे तू गोजीरा आहेत विठोबा तुझ्या पाया पडू दे शेवटचं चरण तुका म्हणे गोजरिया तुका म्हणे गोजरिया तुका म्हणे गोजरिया विठोबा पाया पडो देवा विठोबा पाया पडो देवा कोंडो कोंडू धरिला जीवे कोंडो कोंडो धरिला जीवे विठोबा पाया पडू जा कोंडू कोंडू धरिला जीव कोंडू कोंडू धरिला जीव ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली मावळे ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज तुका म्हणे गोजरिया विठोबा पाया पडू द्या कोंडू कोंडू धरीना जीवे द्या भावे पूजिना धावता वेळात अभंगाचा भावार्थ झाला या ठिकाणी अत्यंत पवित्र मोठं क्षेत्र आहे देवगावमध्ये खंडोबारायांचं एवढं देवस्थान जुन्या काळातलं हे मंदिर आहे सुंदर हा उत्सव आहे त्रितपपूर्ती सोहळा यावर्षी आहेत आज चंपाषष्ठीचा दिवस आहे सगळेजण खंडोबाला वंदन करूया आपल्या जीवनामध्ये सुख शांती प्राप्त होऊ दे हे खंडोबाराया आज आम्हाला दर्शन झालेले आहेत कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती वये निरसले खंती खंडोबाच्या चरणी वंदन करा मायबापांना अभंग फार गोड आहे पण माझ्याकडे आता 2.25 तास झालेले आहेत 15 मिनिटं जास्त झाल्यामुळे चाल नाही होऊ दिली इशारा केला जेवण आहेत लोकांना परत पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो मायबापांना जीवन फार दुर्लभ आहे पुन्हा मिळणार नाही भक्ती करा कोणाचाही वाईट भावना अंतकरणात ठेवू नका कोणाचं वाईट होईल असा उद्देश ठेवू नका आपलं चांगलं करा दुसऱ्याविषयी भावना चांगली ठेवा आपलं चांगलं जीवन झाल्याशिवाय राहत नाही परहित बसे जिनके मनमाही तिनका हो दुर्लभ जगत में कछु नाही पुण्य ते परोपकार पापते परपिडा अनेक नाही जोडा दुजी असी आणि काही जर करता आलं तर थोडा थोडा परोपकार करा दान धर्म करा कारण
किसी के काम जो आहे उसे इंसान कहते है. आपल्याला जे मिळालेले आहेत ना त्याच्यातलं 10% दान केलं पाहिजे. धनाची शुद्धी दानाने होते, मनाची शुद्धी ध्यानभक्तीने होते, तनाची शुद्धी सेवेने होते. म्हणून आमच्या नारंगिरी बाबांचं वाक्य तन मन धनाने परमार्थ करा भगवंताची प्राप्ती होईल. या 3 गोष्टी जपल्या आणि आपण भक्ती केली की आपल्याला प्राप्त होतो. भजन प्रत्येकाने केलं पाहिजे. जाता जाता आपल्याला एक निमंत्रण देतो. 13 जानेवारी ते 21 जानेवारी 2026 मध्ये अडबंगनाथ तपोभूमी संस्थान भामानगर भामाठाणे या ठिकाणी धर्मनाथ बीज उत्सव सोहळा आहे. फार मोठा भव्य स्वरूपात आहे. हजारो लोक नवनाथ पारायणला त्या ठिकाणी बसणार आहे. नवनाथांची भूमी आहे, अडबंगनाथाची तपोभूमी आहे. 13 जानेवारी ते 21 जानेवारी रामराव महाराज ढोक यांची त्या ठिकाणी रामायण कथा आहे आणि हजारो भाविक त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहतात, पारायणला असतात. नवनाथ पारायण सामुदायिक पद्धतीचं स्त्री पुरुष त्या ठिकाणी येऊन करतात. आपल्या भागातल्या लोकांनाही कोणाला पारायणला बसण्याची इच्छा असेल आणि त्या अडबंगनाथ तपोभूमीत पारायण करण्याची इच्छा असेल तर नक्कीच त्या ठिकाणी आमच्या मल्हारी भाऊ आणि अध्यक्ष साहेबांकडे नाव देऊन आपण संपर्क साधू शकता ट्रस्टी मंडळीकडे. पुनश्च आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि त्या कार्यक्रमाला जरी पारायणला नाही येता आलं तर दर्शनाला 9 दिवसात एकदा या. 9 दिवस कार्यक्रम आहे, नवनाथाचा कार्यक्रम आहे. 9 दिवस येत नाही, नवनाथ पारायण आहे, नवनाथ यज्ञ आहे, रामराव महाराज ढोक यांची कथा आहे. महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकाराची कीर्तन आहे. सूर्य उदय झाला की कार्यक्रम सुरू होतो, दिवस माळा की संपला जातो. जंगलात लोक आहे, 25-30 हजार लोक रोज त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि हजारो भाविक त्या ठिकाणी प्रसाद घेत असतात. आपणही नक्कीच त्या ठिकाणी 13 ते 21 जानेवारीच्या कालखंडामध्ये दर्शनाला अडबंगनाथाची जी शिळा आहे तप केलेली दर्शन रामासुरांनी शिळा तयार झाली त्याच्यावर अडबंगनाथांनी 12 वर्षे तप केला असं पवित्र स्थान नेवासे श्रीरामपूर रोडच्या मध्ये भोकर पासून 3 किलोमीटर जंगलामध्ये आहे. नक्की लाभ घ्या. सर्वांना धन्यवाद देत असताना कुठलंही कार्य प्रेमाने करा, श्रद्धेने करा.